ह्या सगळ्याचा विचार आपण केला की देर आर टॉप इन्स्टिट्यूशन्स इन द कंट्री, देर आर नॉट सो टॉप इन्स्टिट्यूशन्स ऑफ द कंट्री, अँड वी हॅव टू टेक एक प्रॅक्टिकल त्याचा व्यावहारिक दृष्टीने जर का बघितलं तर आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे की मी ह्या जॉब मार्केटमध्ये मी कुठं आहे, एम आय ॲट द टॉप, मी मध्ये आहे की मी गाळात आहे. आणि हा जर का तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून जर का विचार केला तर यू कॅन देन से ओके दिस इज नॉट फॉर मी, आय कॅनॉट गो देअर, इथं जॉब्सची कमी आहे, अँड दिस इज वन प्लेस, डिफेन्स करिअर्स म्हणा, वेअर देर इज अन अपॉर्च्युनिटी. सो हे सगळं जर का तुम्ही एक ओव्हरव्ह्यू बघितला तर आय फाइंड दॅट डिफेन्स सर्व्हिसेस इज अन इक्वली गुड अपॉर्च्युनिटी for a young person because he can become something to be proud of for the family, something to be proud of for the family that he is going to begin, he'll marry someone and he or she rather, both my apologies to the ladies. So all of them, it's going to be a good service. Another reason to join the military is, in my opinion, we have a very fantastic military tradition. आपलं जे शिवाजी महाराजांच्या काळापासून जे आपलं लष्कराबद्दल जे आपली जी कृती आहे ती अत्यंत देशासाठी पण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्या काळापासून जे स्वराज्य म्हणा, इंडिपेंडन्स म्हणा, ह्यासाठी जो लढा आपल्या लोकांनी इथनं महाराष्ट्रातून जो सुरू केला होता त्याच्याच फलस्वरूप आपण आता इंडिपेंडंट आहोत. पेशवाई म्हणा, आपण मोठ्या ह्यांना म्हणतोय की अटके पार झेंडा लावला. तर वेर इज अटक, अटक कुठं आहे आपल्याला माहीत पाहिजे. अटक इज इन करंट डे पाकिस्तान. तर त्यावेळी आपल्या इथल्या जे सरदार होते, पेशवे होते, त्यांचं ध्येय होतं की मी पण जाऊन अटके पार झेंडा लावून येणार. आणि बिकॉज ऑफ दॅट ते जिद्द जी होती त्याच्यामुळं जे मराठाज वर बिकमिंग, दे बिकेम द फर्स्ट अँड द लास्ट एम्पायर इंडिजिनस एम्पायर बिल्डर्स. म्हणजे ब्रिटिशांनी येऊन साम्राज्य केलं, परंतु भारतात जर का कोणी साम्राज्य, शेवटचं साम्राज्य कोणी तयार केलं असेल तर ते मराठा होते. तर ही सगळी एवढी आपली परंपरा असताना देखील मला असं वाटतं की आपली लोक लष्करात कमी आहेत. मी पुढे जाऊन तुम्हाला तिची आकडेवारी पण सांगतो. परंतु एवढी आपल्याकडे लष्करी परंपरा असताना जर का आपण ह्या परंपरेचा फायदा नाही उठवला तर ते उचित नाही. नाहीतर आपली लष्कराची परंपरा म्हटलं एवढंच की शिवजयंतीला मिरवणूक काढायची आणि त्याचवेळी त्याच्यासमोर लेझिम म्हणा किंवा दांडपट्टा म्हणा किंवा तलवारबाजी करायची. तर ती परंपरा तशी नाही. आपली परंपरा कशी पाहिजे, ठोस पाहिजे. ठोस म्हणजे आपण पण लष्करात जावं आणि आपलं देशासाठी काम करावं. असं जर का आपण केलं तर ते माझ्या मते एक महत्त्वाचं आपलं कॉन्ट्रीब्युशन असेल. मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की जे भारतातलं जे स्वराज्य आहे त्याचा ॲक्च्युली केंद्रबिंदू महाराष्ट्रातून सुरू झाला होता. एक बेंगॉली हिस्टोरियन आहे करंट, सध्या समकालीन, रामचंद्र गुहा. तुम्ही गुगल करून बघा, ही रिटन लॉट ऑफ बुक्स. त्याच्या मते मी आता वाचून दाखवतो तुम्हाला. Maharashtra was the crucible of political activism and social reforms from the late 19th century till the 1950s. That tradition
of reform has been ignored. One of the reasons is that their writings have been in Marathi. Another reason is that writings in Indian history have been dominated by Bengali intellectuals who know Bengali and write well in English. So they have been able to communicate with national and global audience, Bengali writers. Objectively, I would say that Maharashtra's contribution to social and reforms and political thinkings has been equal or even greater than Bengali. मी जरा अनुवाद करून सांगायचा प्रयत्न करतो. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र हा राजकारणासाठी आणि सोशल रिफॉर्म्स म्हणजे सामाजिक रिफॉर्मसाठी 1800 सालापासून हा एक केंद्रबिंदू होता. परंतु आपले जे रायटिंग्स होते ते फक्त मराठी भाषेत होते आणि त्याच्यामुळं त्या आपल्या रायटिंग्सचा बाहेर देशात म्हणा किंवा जगात म्हणा तेवढा प्रचार झाला नाही. आणि त्याच वेळी भारताच्या इतिहासाबद्दल जे बेंगॉली रायटर्सनं लिहिलं, कारण बेंगॉली रायटर्स जे होते त्यांना बेंगॉलीमध्ये पण लिहिता येत होतं आणि इंग्लिशमध्ये पण लिहिता येत होतं. त्यांनी जे काही लिहिलं त्याचं सगळ्या देशभर आणि सगळ्या जगात त्याचं प्रसार झाला. त्याच्यामुळं असाच गैरसमजूत निर्माण झाला आहे की बेंगॉल हॅज बीन द सेंटर. त्याच्यामुळं आपल्याला तिथं सगळा प्रोग्रेस झाला ऑन इंडिपेंडन्स. परंतु हा रामचंद्र गुहा हूज हिमसेल्फ बंगाली त्याचा अर्थ म्हणतोय की महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन हे बेंगॉलपेक्षा किंवा बेंगॉल इतकंच आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला आपल्या मातृभाषेवर प्रेम असावं ह्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काही डाऊट नसला पाहिजे. परंतु आपल्याला जर का ह्या जगात मिलिटरी सोडा, इंजिनिअरिंग असो, डॉक्टरचा असो, वकील असो, पोलीस असो, कुठं पण असो, आपल्याला इंग्लिश भाषेवर प्रभुत्व घेतलंच पाहिजे. मिलिटरीसाठीच असं नाही आहे. आय एम सेइंग की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हे अत्यंत गरजेचं आहे असं माझं मत आहे. आणि प्रोफेसर रामचंद्र गुहा यांनी पण हेच मांडलेलं आहे इथं. आणि हे मी मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवलं. आणि हे आपल्याला हे खास करून पेरेंट्ससाठी हे एक महत्त्वाचं आहे. आणि जे आता पेरेंट्सनी जे करायचं ते केलं. आता समजा कॉलेजमध्ये पुढं गेलं तर मुलांसाठी पण स्टुडंट्ससाठी पण ही जी जाणीव असणे व्हेरी इज इम्पॉर्टंट. Another reason to join the army or Army Navy Air Force is that Maharashtra is one of the biggest centers of military in the Indian country. भारतामध्ये लष्कर कसं सरहद्दीवर असतं, परंतु जर का आपण ट्रेनिंग सेंटर्स बघितले जिथं लोक ट्रेन होतात, NDA खडकवासला आहे, मराठा लाईट इन्फंट्री सेंटर बेळगाव, आर्मर्ड कोर सेंटर नगर, मेकनाइज्ड इन्फंट्री सेंटर नगर, आर्टिलरी सेंटर तोफखाना नाशिक, स्कूल ऑफ आर्टिलरी तोफखान्याचं जे सगळं जे सायन्स त्याचं जे शिकवायला देवलालीमध्ये आहे. पुण्यात तिथं BEG सेंटर आहे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, कमांड हॉस्पिटल, गार्ड सेंटर ॲट नागपूर, वन ऑफ द बिगेस्ट हेडक्वार्टर्स ऑफ मिलिटरी सदर्न कमांड पुण्यामध्ये. तर इवन इफ यू जॉईन द आर्मी मिलिटरी, there is a sizable place where you can come and serve in the military in the state also. तर हे जे आहे आपल्याकडे भरपूर सेंटर्स आहेत, परंतु आपली माणसं तिकडं मराठा सेंटरमध्ये मराठाच जाणार, तर त्याला सोडलं तर बाकीकडे आपली माणसं अपेक्षेपेक्षा कमी आहेत.
एक आर्मीमध्ये, हे फक्त आर्मीमध्ये आहे, नॉट नेव्ही अँड एअरफोर्स, देर इज समथिंग नोन ॲज रिक्रुटेबल मेल पॉप्युलेशन, RMP. प्रत्येक स्टेटला, म्हणजे महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, पंजाब आहे, प्रत्येक स्टेटला एक कोटा दिलेला आहे. हा कोटा म्हणजे रिझर्वेशन टाईप कोटा नाही आहे. हा कोटा म्हणजे ह्या स्टेटमधनं रिक्रूट होण्यायोग्य किती माणसं आहेत. एनीवन हू इज से 18 years and above इज ॲक्च्युली रिक्रुटेबल मेलमध्ये येतो, म्हणजे ही कॅन बी रिक्रुटेड. आणि त्या रिक्रुटेबल मेल पॉप्युलेशन जे आहे ते प्रत्येक कास्टसाठी दिले. म्हणजे समजा मराठा आहे, महार आहे, डोगरा आहे, राजपूत आहे, प्रत्येकाला असं ते कोटा दिलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्राचं जर का म्हटलं, आणि दिस इज ओनली फॉर नॉन ऑफिसर रँक्स, इट इज नॉट फॉर ऑफिसर रँक्स. देर आर नो रिझर्वेशन्स इन द आर्मी फर्स्टली. दिस इज वॉट जे मी एक्सप्लेन करतो ते रिझर्वेशन नाही आहे. इट इज जस्ट दॅट बॅलन्स हॅज टू बी मेंटेन, की एकाच जातीची माणसं जास्त एका रेजिमेंटमध्ये असू नयेत म्हणून कम्प्लीट इंडियन आर्मीमध्ये. आपली जे नॉन ऑफिसर रँक आहेत, म्हणजे जो शिपाई म्हणून जे जॉईन करतात, त्यांची संख्या आपल्या रिक्रुटेबल मेल पॉप्युलेशनच्या योग्य अशी आहे. परंतु वेन इट कम्स टू ऑफिसर्स, आपल्या यंग पॉप्युलेशनच्या संख्येच्या प्रपोर्शनमध्ये आर बॉयज अँड गर्ल्स आर नॉट जॉईनिंग द मिलिटरी. अर्थात ज्युनियर रँक्स, शिपाई वगैरे इकडं आपले लोक भरपूर जातात, परंतु वेन इट कम्स टू ऑफिसर्स कमी जातात. त्याचं कारण काय? दॅट आपण मी जे आत्तापर्यंत सांगितलं ते त्याचा आपला तिथं अप्लाय करता येतो. एकतर जिद्द पाहिजे, फोकस पाहिजे. दॅट इंग्लिश लँग्वेजची मी तुम्ही मला म्हटलं, ऑल सेड अँड डन, किती पण इवन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जर का ऑर्डर पास केली तर इट कम्स इन 2 लँग्वेजेस, एक मराठीत असते आणि इंग्लिशमध्ये असते प्रत्येक स्टेटमध्ये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट in order to become good at any job, you need to, especially if you are going out, जर का तुम्हाला स्टेटच्या आतच राहायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, ती बाब वेगळी आहे. परंतु इफ यू आर गोइंग टू गो आउट अँड कम्पीट विथ एनीवन, यू नीड टू हॅव दीज ट्रेड्स. मग मी ज्यावेळी OTA चेन्नईमध्ये होतो, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, ॲज अ DCCI चीफ इन्स्ट्रक्टर, तर ओनली अबाउट 7% ऑफ द ऑफिसर कॅडेट्स वर फ्रॉम महाराष्ट्र. फक्त 7%. 7. वी आर द थर्ड हायेस्ट स्टेट विथ द थर्ड हायेस्ट पॉप्युलेशन, and yet our contribution to the officer cadre is only 7%. तर ही म्हणजे मला काय सगळ्यांना खटकलं पाहिजे की बाबा का कमी आहेत आपल्याकडे लोक. आणि इट इज नॉट ॲज इफ की फक्त मिलिटरीमध्ये. इफ यू गो टू द IAS, इंडियन पोलीस सर्व्हिस, जे सेंट्रल डिपार्टमेंट्स आहेत, इन्कम टॅक्स वगैरे, सगळीकडे हीच गोष्ट आहे की आपल्या संख्येच्या प्रपोर्शनमध्ये आपली लोक ह्या हायर पोस्ट, विच आर द बेस्ट पोस्ट इन द कंट्री, त्या IAS असो किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस असो, इंडियन फॉरेन सर्व्हिस असो किंवा लेट्स से मिलिटरी असो, आपली लोक कमी का आहेत. बाकीचं मला एवढं कारण माहीत नाही आहे, बट ॲज पर ॲज मिलिटरी इज कन्सर्न, वेदर इन OTA चेन्नई or in NDA, because when I used to, मी जेव्हा कॉन्फरन्स अटेंड करत होतो, we used to get people from NDA, IMA, चेन्नई, इंडियन नेव्हल अकॅडमी, इंडियन एअरफोर्स अकॅडमी, and we used to आमचं जे डाटा कोरिलेशन वगैरे करत होतो त्यावेळी आपल्याला हे दिसून येत होतं.
whereas states with much lesser population, they are contributing 12%, 13%, 14%, and there are some states, for example, for whatever reason, because of tradition or something, Gujarat, for example, is not contributing hardly anything. So whatever it is, we have the capacity, we have the potential, and we through efforts like what Colonel Brahmankar is putting in त्यांच्या मध्यस्थीने आपण ह्याला जर का वाढवायचा प्रयत्न केला तर ते शक्य आहे. कारण मला असं वाटत नाही आहे की आपल्यात कॅलिबरमध्ये कमी आहे. वी हॅव लॉट ऑफ कॅलिबर. वी हॅव गॉट लॉट ऑफ पोटेन्शियल. अकॅडमिक एक्सिलन्स आहे. अनदर रिझन ऑफकोर्स इज व्हेरी ट्रू की महाराष्ट्रात जॉब ऑपॉर्च्युनिटीज बाकी स्टेट्सपेक्षा जास्त आहेत. खरं ते कारण सोडलं तर भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत की यू कॅन स्टील जॉईन द मिलिटरी. अनदर रिझन असं मी ज्यावेळी ॲज अ यंग ऑफिसर जसं आता मराठे जसं निघाला तसं मी त्यावेळी ट्रेननं प्रवास करताना स्टेटच्या बाहेर आहे तुम्ही, महाराष्ट्रात नाही तुमची नोकरी कुठं, तर लोकांना महाराष्ट्र सोडून कुठं जाऊसं वाटत नाही. तर ही जी टेंडन्सी आहे ही आपल्याला ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्याला थांबवावी लागणार. आपल्याकडे सगळं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स आहे, कॅलिबर आहे, अकॅडमिक्स आहे, फिजिकल एबिलिटीज आपल्याकडे जी लोक जे 7-8% जे तिथं आहेत अकॅडमिकमध्ये, दे आर डुईंग व्हेरी वेल. बट इफ 14% go of the overall academy, then there will be more awareness. So next आपण बघूया की वाय जॉईन द मिलिटरी, म्हणजे फ्रॉम अ प्युअरली मॉनिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू. 2 वेळा 6th पे कमिशन आणि 7th पे कमिशनमध्ये इट वॉज माय ड्युटी ॲज अ, त्यावेळी मी कर्नल होतो आणि नंतर ब्रिगेडियर होतो. इट वॉज माय ड्युटी टू गो अँड प्रोजेक्ट द डिमांड्स ऑफ द इंडियन आर्मी टू द सेंट्रल पे कमिशन. सो त्याचं कारण असं आहे की मिलिटरीमध्ये असोसिएशन्स, युनियन्स ह्याला परवानगी नाही आहे. मग ज्यावेळी केंद्रीय वेतन आयोग आपण जे म्हणतो ज्यावेळी ते सेटअप होते त्यावेळी हे असोसिएशन्स म्हणा, एम्प्लॉई असोसिएशन्स, युनियन्स हे जाऊन आपली गाराणी सेंट्रल पे कमिशनला देतात. परंतु मिलिटरीमध्ये असोसिएशनला परवानगी नाही आहे. म्हणून आम्हाला त्यांनी वी यूज टू फॉर्म अ पे सेल, आणि त्या पे सेल जाऊन मग आमची गोष्ट आम्ही पे कमिशन समोर मांडायचो. तर त्यावेळी मी भरपूर रिसर्च केला होता. आपल्याला ज्यावेळी इंडिपेंडन्स मिळालं होतं त्यावेळी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये पगार इतके हाय होते की लोक सगळं सोडून गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यायचा प्रयत्न करत. हळूहळू गव्हर्नमेंट सर्व्हिसचे फर्स्ट पे कमिशन, सेकंड पे कमिशन, थर्ड पे कमिशन, गव्हर्नमेंटचे सॅलरीज खाली घसरत गेले आणि प्रायव्हेट सेक्टरचे सॅलरीज वाढत गेले. मग एक अशी वेळ आली की एव्हरीबडी वॉज रनिंग आफ्टर द प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टर पेज यू व्हेरी वेल, देर इज नो डाऊट अबाउट इट. बट ज्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये हाय सॅलरीज मिळते त्यांची टक्केवारी एकदम कमी आहे. वेन यू स्टार्ट, यू हॅव टू स्टार्ट ॲट अ व्हेरी लो लेवल. तर हे सगळं बघितलं, प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर, देन यू कम टू द मिलिटरी. टुडे Mayank, when he joins the Indian Navy on the first day, or even when he is in the academy, Indian Naval Academy मध्ये,
he is not dependent on his parents. He will be getting 56,100. He'll get 56,100. So his parents don't have to support him while he's in the academy. म्हणजे त्यांना अकॅडमीमध्ये त्याला स्टायपंड तेवढी मिळणार 56,100. आणि ही स्टायपंड एकदा अकॅडमी कमिशन झाल्यानंतर गेट्स कन्वर्टेड इन टू पे आणि त्याच्यावर DA वगैरे जे आहे ते पण त्यांना मिळते. वन्स यू गेट कमिशन मी रफली आर्मीसाठी कॅल्क्युलेशन काढले होते की अ यंग लेफ्टनंट विल गेट एनिथिंग अप टू 1 लाखपर्यंत त्याला नोकरी मिळते. I don't think today there is any service which can pay you about 1 lakh as a starting salary. Pay 56,100. एक military service pay म्हणून असते 15,500. It is being given just so that because you are in the military, because of various your physical hardship, the separation here, to compensate for that. Then you get Mahagai Bhatta, DA, and some other allowance. So this is a very, very decent pay. And there is no organization in which your ability to save is so much. You can actually save 60 to 70% of your salary, at least when you are young. After that, you get married and this and that, car chahiye, that's a different issue. But the amount you get, the amount you can save, because everybody who joins the services, he is entitled, free ration nahi hai, entitled rations. कारण तुम्ही you are doing something noble for the country, so the country thinks that you have to be given a certain number of calories, and that calories साठी the government is giving you rations. So it is entitled ration. Sometimes लोक त्याला free ration म्हणतात. There is nothing free. If the government is giving you rations, it is taking out something also. So this is one issue which I find, I don't know how many of you are aware, but this is a very, very big factor which तुम्हाला गृहीत धरून चाललं पाहिजे. स्टेबिलिटी वर्सेस इनस्टेबिलिटी. येस, कोण म्हणेल की दिस जॉब इज नॉट स्टेबल, एव्हरी 3 years तुमची पोस्टिंग होणार, और इन द केस ऑफ नेव्ही एव्हरी 6 वर्ष. बट एव्हरी टाइम यू मूव, it is not that you are spending your money and moving. For each and every move, I put in about 34 years of service, and sometimes I have moved every year. So possibly 20-25 वेळा माझी posting झाली असेल. But every time I moved, I get enough money to pack my stuff, pack it very nicely. माझ्याकडे काय काय गोष्टी 30-30 वर्ष जुने आहेत, कधी फुटलेले नाहीत, काय नाहीत, एव्हरीथिंग इज सेफ अँड साऊंड, आणि अजून देखील आम्ही ते सांभाळून ठेवलेले आहेत. सो आणि इफ यू वॉन्ट टू हॅव अ लाईफ ऑफ ॲडव्हेंचर, इफ यू वॉन्ट टू सी द कंट्री, सी दिस ग्रेट नेशन, पोस्टिंग्स आर अ गुड थिंग. आता मला पुण्यातून 4 वर्ष झाली आफ्टर रिटायरमेंट, आणि आता मला असं कसं तर वाटतं की अजून कुठे पोस्टिंग आली नाही माझी. बट समवेअर आय हॅव टू सेटल डाऊन. सो अदरवाईज दिस पोस्टिंग्स आर अ ग्रेट एक्सपिरियन्स. काय ज्याला आपण म्हणतो 12 गावचं पाणी पिऊन आलेला माणूस आहे म्हणजे, तर इट इज व्हेरी व्हेरी गुड थिंग आय थिंक. सो वन शुड नॉट बी अफ्रेड ऑफ पोस्टिंग्स. भरपूर होते. स्टेबिलिटी इनस्टेबिलिटी इज अ स्टेट ऑफ माइंड. The most, if you are in any profession, जे स्टेबल असते, it gives you less returns. Fixed deposit, it's very stable, परंतु it gives you return very less. म्हणजे त्याचा जो इंटरेस्ट मिळतोय, it gives you कमी असते. And what is not stable, म्युच्युअल फंड वरती खाली होत असते. ओव्हर द लॉंग
एक 10 वर्षावर 15 वर्षात जर का तुम्ही काही केलं नाही, इट इज गोइंग टू गिव्ह यू मच हायर रिटर्न्स. वेदर इट इज प्रोफेशन, इफ यू चूज अ प्रोफेशन विच इज अनस्टेबल, you might do better. You choose a profession which is very, very stable, the competition in that stable profession is going to be much more higher. So if you choose something which is, where the competition is less, you are likely to do better. Yes, sometimes when your children grow up and all, you do feel that you need to be stable, but asha kali people work out their own solutions. Like I found my daughter from 7th to 12th, मध्ये 5 वर्षासाठी I wanted to give her stability. So एकाच ठिकाणी. So I managed it. प्रत्येक जण मॅनेज करतोय की बाबा ठीक आहे, फॉर दिस टाइम स्टेबिलिटी इज एसेन्शियल, सो यू फाइंड अ सोल्युशन. आणि इफ यू प्रयत्न केला तर अशा क्रिटिकल पिरियडसाठी तुम्हाला स्टेबिलिटी मिळते. टुडे 2004 पासून ऑल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस 1 जानेवारी 2004 पासून देर इज नो पेन्शन. आता राजस्थानमध्ये त्यांनी जाहीर केले की इफ यू गेट इलेक्टेड वी विल ओल्ड पेन्शन स्कीम परत आणणार. हिमाचल प्रदेशमध्ये पण काँग्रेसनं अनाऊन्स केले की वी विल रिइंट्रोड्यूस ओल्ड पेन्शन स्कीम. परंतु मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय की द ओल्ड पेन्शन स्कीम विल नेवर गेट इंट्रोड्यूस्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्याचं मूलभूत कारण असं आहे की जुन्या काळी फक्त मिलिटरीलाच पेन्शन मिळत होती. अदर्स हू हॅड मोर स्टेबल कॅरियर्स देवर गेटिंग पेन्शन. परंतु युनियनबाजी हे ते करून द गव्हर्नमेंट सर्वंट्स ऑल्सो स्टार्टेड गेटिंग पेन्शन. आणि दिस बर्डन ऑफ पेन्शन बर्डन इज गोइंग टू गोइंग आउट ऑफ हँड, और इट हॅज ऑलरेडी गॉन आउट ऑफ हँड. तर 2004 पासून Government of India and all state governments have stopped giving pensions. They are under that new pension scheme, which is a different topic. But it is only the military which is entitled to pension. So, military pension, you are entitled to pension. Your wife is entitled to pension in case you, for unfortunate reasons, are no longer there. Your children are entitled to pension in case they are of young age and both husband and wife are not there. So this is a big plus. So again, look, there is stability in your life and the government is compensating this instability by giving you something which others who are more stable are not getting it. स्टायपंड बद्दल मी बोललेलो आहेच. आय होप इट इज टाइम. आय हॅव ऑलरेडी स्पोकन अबाउट वॅकन्सी कोरिलेशन. प्रायव्हेट सेक्टरमध्ये देर आर IITs, IIMs, there are these top-notch institutions versus other institutions. आधीच बोललेलो आहे त्याच्यावर. मिलिटरीमध्ये पण डाऊन हाऊसिंग होते, लाईक इट इज हॅपनिंग इन अदर प्रायव्हेट सेक्टर और गव्हर्नमेंट सेक्टर. बट देर इज अ लिमिट टू द डाऊन सायझिंग. म्हणजे किती माणसं कमी करणं याच्यावर एक जरा त्याच्यावर अंकुश आहे. कारण शेवटी when it comes to the defense of the country, people on ground matter. You cannot, there is no online transition payment वगैरे. You need to have people on ground. ज्याला आम्ही आर्मीमध्ये म्हणतो boots on ground. If you don't have boots on ground, you have to do things to ensure that you have boots on ground. Latest example is what happened in Galwan. 5-6 महिने लागले for movement of forces from one theatre to another theatre. It's a Herculean achievement.
even under normal circumstances, Ladakh जे आहे, it gets stocked for 6 महिन्यासाठी तिथं विंटर स्टॉकिंग करतात. पेट्रोल, डिझेल, रॉकेल, शुगर, आटा ह्या मिलिटरीसाठी आणि सिव्हिलियन लोकांसाठी तिथं स्टॉक करावं लागतं आणि त्याच्यानंतर 6 महिने रस्ते बंद होतात, इट इज डिस्ट्रीब्युटेड. सो दॅट स्टॉकिंग इट टेक्स अबाउट 3-4 महिने लागतात ट्रक्स असे घेऊन जायला तिथलं सामान. सो दॅट स्टॉकिंग आफ्टर गलवान हॅड टू बी डन नॉट ओनली फॉर दोज पीपल हू आर ऑलरेडी देअर, तिथं आहेत त्यांच्यासाठी ते करायलाच पाहिजे लागलं, प्लस ॲडिशनल जे 50-60 हजार लोकांनी त्यांच्यासाठी पण करावं लागलं. सो इट इज अ हर्क्युलियन टास्क, बट दे डिड इट. सो Frun, I am coming to the same point that this is a good profession where you can make a mark. Now people are going to join the Indian Naval Academy. He is a B.Tech. नेव्हीमध्ये त्यांचा मध्यंतरी प्रपोजल होता आणि त्यांनी हे पण केलं आहे की एव्हरी पर्सन हू जॉईन्स द नेव्ही इज गोइंग टू बी B.Tech. आणि जरी तो नसला तर त्याला B.Tech बनवणार त्याला. सो लाईक मी माझं एक्झाम्पल दिलं होतं. आय स्टार्टेड आउट ॲज अ BA ग्रॅज्युएट विच आय डिड मायसेल्फ, बट देन MSc आणि मास्टर ऑफ मॅनेजमेंट ही मी नंतर केलं. आय हॅव डन अ फॉरेन लँग्वेज ऑल्सो. आय स्पेंड 1.5 वर्ष आय स्पेंड लर्निंग सिनाला ही श्रीलंकाची जी भाषा आहे. So military gives you a lot of opportunities to improve your own professional and academic qualifications. Now he is going as B.Tech. After some years he will get an opportunity. Of course not everybody does it, but he gets an opportunity to do M.Tech. Army मध्ये generally those the science graduates आहेत and who are joining the army, they generally join technical corps. Colonel Brahmankar is from the technical corps, and they're all they do their degree courses. A civil engineer asla तर he does it in College of Military Engineering, Pune. If he's an electrical mechanical engineering like him, they do it in Secunderabad. Or if it is a telecommunication engineer, they do it in Mount, in Gorchazawar. So everybody does it. On top of it, you get an opportunity to get M.Tech. And there are reserved vacancies for armed forces in all the IITs, Indian Institute of Science, Bangalore, and many other colleges. These are the government vacancies. In addition to that, you have the opportunity की तुम्ही स्टडी लीव घेऊन स्वतः जाऊन you can do some courses, whatever you want to do. तर आजकाल आम्ही आर्मीमध्ये म्हणतोय की you get study leave for 2 years, की you are no longer just a warrior, you are a scholar warrior. Or another term used is की PhD with a rucksack. आजकाल सगळेजण टू घालतात, तर हे तर आपल्या कॉलेजसाठी वगैरे जाताना घालतात, पण रक्सॅक जे असतं ते त्याच्यामध्ये सोल्जर्स जे वापरतात. सो देर आर मेनी पीपल हू आर डुईंग डॉक्टरेट्स ऑल्सो फ्रॉम द मिलिटरी अँड दे आर नोन ॲज PhDs विथ रक्सॅक. प्रोफेशनल डेव्हलपमेंटबद्दल तुम्हाला सांगितलं आता मी, बट लुक ॲट ऑन एनी अदर पॅरामीटर. डिग्निटी आपल्या भारतामध्ये मिलिटरीसाठी जेवढा आदर आहे तेवढा कुठंच नसणार, कुठल्याच प्रोफेशनमध्ये नसणार. कॅमरेडरी अर्थात
2 मिलिटरी ऑफिसर्स म्हणा किंवा मिलिटरी पीपल म्हणा त्यांच्यात त्यांचं किती त्यांचा मिलाव किती होते, मिलाव किती असतोय ह्याच्यामध्ये देर इज नो प्रोफेशन लाईक द मिलिटरी. उदाहरण द्यायचं झालं तर इफ 2 ऑफिसर्स हू डोंट नो इच अदर they meet in a third place and they have an evening off, you will always find they'll get together and they'll start going, they'll talk each other, they have complete एकमेकावर trust असतो त्यांचा. सो दिस ही जी भावना आहे ती तुम्हाला कुठल्या सर्व्हिसमध्ये मिळणार नाही. ऑफकोर्स लिडरशिप क्वालिटीजमध्ये मी बोललो आहे, मॅन मॅनेजमेंट स्किल्स, देर इज नो अदर प्लेस दॅन अदर दॅन द आर्मी वेअर यू कॅन डू बेटर मॅन मॅनेजमेंट. मॅन मॅनेजमेंटचा अर्थ असा नाही की जे कॉर्पोरेटमध्ये मॅन मॅनेजमेंट करतात दे आर ऑल्सो डुईंग दॅट जॉब, बट हिअर अ मॅन is willing to follow your orders blindly. Of course, it does not, tomorrow, Mayan can't go and say, give me, you die for me. Tasa hot nahi. But when you establish your trust with the Jawans, the Jawan knows that the officer is good, he knows that he undergoes the same troubles like I am undergoing, and he acknowledges that he has got a better mind, he develops a trust in you, and then over a few years he is willing to blindly follow you. And at least in the Indian Army the system is that once you get commissioned, like I got commissioned in 6th para, the 6th battalion parachute regiment, in short में 6th para. So I served there for about 20 years. So by the time I finished my 20 years there, मध्ये आधी जरा बाहेर इकडे तिकडे जातो. आय नो ईच अँड एव्हरी पर्सन इन माय युनिट, हा माणूस कोण आहे, त्याचं नाव काय आहे, म्हणजे किती मुलं आहेत. सो देर इज नो हायडिंग, देर इज एव्हरीथिंग इज ट्रान्सपरंट. Decision making skills. Nowadays, there are a lot of foreign missions under the United Nations or otherwise where the military people are deployed, which is a good exposure. Treatment of ladies, I think it is one of the best organizations where the kind of respect which is given to the ladies is phenomenal. Of course, don't go by stray examples, that will happen everywhere, but by and large, 95%, 99%, the treatment given to the ladies in the Indian Army, ladies means I am not talking about lady cadets, I am talking about the wives and mothers and, of the people who are serving within the military, is extraordinary. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पेरेंट्सची खास करून की त्यांची काय समजूत आहे मिलिटरीबद्दल. आपली समजूत असते की बाबा ते पिक्चरमध्ये दाखवतात की कर्नल इज ऑलवेज असे मिशा असतात त्याला, नाईट गाऊनमध्ये असतो आणि अशी गन साफ करत असतो आणि देन द हिरो जाऊन विचारते की मला त्या मुलीवर प्रेम आहे तर ती अशी करून त्या टाईपला दाखवते. तर दिस इज अ कॅरिकेचर. असं काही नाही आहे. दे आर ऑर्डिनरी पीपल लाईक यू अँड मी. दे ऑल्सो हॅव देअर कन्सर्न्स अँड इट इज नॉट दॅट दे आर असं नाही आहे की आपल्या मुलाबद्दल या मुलीबद्दल त्याला काही आपुलकी नाही आहे. इट इज एक्झॅक्टली लाईक यू अँड मी, ऑर्डिनरी कॉमन मिडल क्लास पीपल. सो हे जे मनात जी धारणा आहे ती आपल्याला काढली पाहिजे. आणि दुसरं परसेप्शन आहे की समजूत आहे, धारणा आहे की मिलिटरीमध्ये नुसत्या ऑर्डर टाकल्या जातात. हो हे कर ते कर, मग तो पण माझा सरूट करून मग तिकडे तिकडे पळत असतो. असं काही नसतं. ईच अँड एव्हरी ऑर्डर दॅट इज गिवन इज अ वेल थॉट आउट ऑर्डर.
and especially if it is operation जर का असले, sometimes it can be discussed over 2 days. आणि असं पण नाही की CO प्लॅन बनवतोय आणि ही लेफ्टनंट किंवा हा कॅप्टन यू गो अँड डू दिस. इफ द कॅप्टन इज गो टू डू दॅट ऑपरेशन, दॅट कॅप्टन विल बी इन्वॉल्व इन द प्लॅनिंग. Unless that captain is satisfied की CO ने जो प्लॅन बनवला आहे, it has got a good probability of success, that operation will not be conducted. तर असं कधी होत नाही की ऑर्डर दिली आणि CO has gone to have a drink in the bar आणि captains are going over. Everything is very very deliberate, because माणसांचे जे जीव आहे तो धोक्यात असतो. So one has to be very very careful. दुसरा ते पिक्चर बघून आपल्याला वाटते की सगळी नुसत्या बंदुकीच्या धाकात घेऊन वाईल्ड फायरिंग युअर रनिंग फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी. तर असं काय नसते. आय हॅव मायसेल्फ टेकन पार्ट इन कारगिल ऑपरेशन, इन ॲक्च्युअल ऑपरेशन्स इन अ प्लेस कॉल्ड मस्को व्हॅली. सो मला एकदा आय हॅड टू गो फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी, आणि आय हॅड टू क्लाइंब फ्रॉम 8,000 feet टू ऑलमोस्ट 16,000 feet. आणि डिस्टन्स अंतर फक्त 3-4 किलोमीटर होतं. परंतु यू वॉन्ट बिलीव्ह, मला 2 दिवस लागले. एक पाऊल घेऊन, श्वास घेऊन, प्रत्येक 4 पावलावर तुम्हाला थांबायला लागतं, श्वास घ्यायचं, तर तुम्ही वॉकअप. सो इट इज अ व्हेरी व्हेरी डेलिबरेट, कॅल्क्युलेटेड ऑपरेशन. इट इज नॉट रशिंग ब्लाइंडली. वेडाच वीर दौडले 7, म्हणजे सरनोबत गुजर जे ते दौडले होते तसं. इट साऊंड्स व्हेरी गुड इन हिस्ट्री, परंतु ॲक्च्युअलमध्ये तसं नसते. इट इज अ व्हेरी व्हेरी डेलिबरेट ऑपरेशन. सो डिस्कशन फेज, आता आम्ही अनफॉर्च्युनेटली असं आहे दुर्दैवानं की मिलिटरी एक अशी प्रोफेशन आहे जिथे तुम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही. आता डॉक्टर आहे, ही डज वन ऑपरेशन, ही गेन सम स्किल. दुसरं ऑपरेशन करतोय, ही बिकम्स बेटर. तिसरं ऑपरेशन करतोय, ही बिकम्स बेटर. आणि इफ ही डज मेनी ऑपरेशन, ही बिकम्स एकदम गाजलेला डॉक्टर. किंवा वकील आहे, एक सक्सेस केसमध्ये दुसऱ्या सक्सेस. परंतु आमची जी प्रोफेशन आहे ही अशी प्रोफेशन आहे की आम्हाला जाऊन ओके मला शत्रूवर हल्ला करायचा प्रॅक्टिस पाहिजे, तर लेट मी गो अँड अटॅक, कुणाला तर अटॅक करतो, असं आम्हाला करता येत नाही. सो द ओनली थिंग दॅट वी कॅन डू इज टू डिस्कस की आता त्या ऑपरेशनमध्ये काय झालं होतं, त्या ऑपरेशनमध्ये काय झालं होतं, डेझर्ट्समध्ये काय झालं होतं, माउंटन्समध्ये काय झालं होतं, रिव्हर क्रॉसिंगमध्ये काय झालं होतं. आणि हिस्ट्री इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, बिकॉज आम्हाला जाऊन प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्यासाठी काही वाव नाही आहे. आता जे लास्ट ऑपरेशन जे मी केलं होतं, ऑपरेशन कारगिल ऑफ विजय, only about 10% of the army was involved actual operations मध्ये. 90% of the army was outside. त्यांना काय चाललंय हे पण माहिती नाही ऑफ विजय मध्ये. सो वन्स द ऑपरेशन इज ओव्हर, मग पीपल लाईक अस, तुम्ही जाऊन इथं लेक्चर द्या, तिथं लेक्चर द्या, पुढे डिस्कशन चालू आहे, त्या डिस्कशनमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी व्हा, त्यांची मिस्टेक काढा. तो इट इज अ व्हेरी व्हेरी असं ही प्रोफेशन अशी आहे की तुम्हाला हिस्ट्रीचा भरपूर स्टडी करावा लागतो. वुमन इन द आर्मी, मी OTA चेन्नईमध्ये होतो.
as far as the army is concerned, it is the only place where lady cadets इथं फक्त एकच जागा आहे. नेव्हीमध्ये इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये आहेत आणि एअरफोर्स अकॅडमीमध्ये आहे. तर इन द आर्मी आता इंडियामध्ये सुरू झाले आणि 3 वर्षानंतर गर्ल्स आधी 19 होते, आता 18 झाले वाटतं. दे विल जॉईन IMA. परंतु आजच्या घटकेला फक्त NDA वेर जस्ट स्टार्टेड आणि OTA वेर इट इज गोइंग ऑन फॉर द लास्ट 15 years इथंच आहे. अँड दॅट परफॉर्मन्स इज व्हेरी व्हेरी गुड. दे आर व्हेरी स्टुडियस. As far as academics is concerned, they always do better than boys. Their grades are better. So, and post commissioning also त्याचं काम चांगलं चालू आहे. एवढंच की because the vacancies are less, the volunteers are more, the entry standards for women are very very tough. For the same with qualifications and same merit, a woman candidate entering the military has got lesser chances than a boy, and that is understandable because vacancies coming in, and because of this profession आमचा असा आहे, there is a limit to the number of women we can take. Unlike IAS म्हणा किंवा फॉरेन सर्व्हिस म्हणा किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणा, because ultimately that lady cadet, that lady officer has to sit on a desk and do the job. But here, in the army, there is no office. एक famous joke होता. There was one boy who joined IMA. तर त्याला वाटलं होतं की IMA जॉईन केल्यानंतर त्याला प्रत्येकाला एक ऑफिस मिळेल आणि तिथे बसायला जागा मिळेल. तो ते ही केप्ट आस्किंग की माझं ऑफिस कुठे आहे, माझं ऑफिस कुठे आहे. तर त्याला सांगितलं तुझं ऑफिसच्या झाडाखाली आहे, तिथं जाऊन तुम्ही बसा. तर दिस जॉब इज सच दॅट बिकॉज ऑफ दॅट नेचर ऑफ द जॉब, नेचर ऑफ द ड्युटीज, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट मोर लेडीज into the army. And this is what I found as my experience as a DCCI, Deputy Commandant and Chief Instructor, that both lady cadets and cadets are doing equally well, and it's just a matter of merit that sets them apart. And what we are looking for people who are joining like you. You see, the military is not trying to make you the best in the world. For example, a profession where you are a doctor, for example. It is good that you try to become the best doctor, the best lawyer. The military is not interested in making you the best. मिलिटरीचा उद्देश असा आहे की कलेक्टिवली ॲज अ टीम ऑफ 30 people, ॲज अ टीम ऑफ 120 people, ॲज अ टीम ऑफ 800 people, collectively you have to be the best. Because when you are fighting an enemy, individual glory will take you only up to a certain extent, or individual brilliance will take you only up to a certain extent. खरं एकत्रितपणे जर का तुम्ही अचीव केलं आपलं गोल जे आहे, आपलं उद्देश जो आहे, दॅट इज वॉट द मिलिटरी इज इंटरेस्टेड. सो दीज आर माय सम ऑफ द एक्सपिरियन्सेस विच मी तुमच्याशी शेअर केले. नंतर वन्स वी फिनिश विथ Colonel Brahmankar, I am ready for any questions if there are. Otherwise, I thank Colonel Brahmankar for giving me this opportunity to project life in the army, on why we should join the army, and why is it a honorable profession, why is it a profitable profession. And I hope that my talk will motivate parents as well as children who are thinking of
joining the military, to give it a serious consideration and make yourself, your parents and the country proud. Thank you. Thank you, sir. This young generation needs proper guidance and a conducive environment. Defense is one of the careers where we can explore ourselves. Your words of wisdom would surely guide the aspirants. Thank you, sir, for the wonderful speech. I would now request my friend Manasvi to introduce our director, Lieutenant Colonel Pradeep Pramankar. Lieutenant Colonel Pradeep Pramankar retired. Lieutenant Colonel Pradeep Pramankar is an engineering graduate from Government College of Engineering, Pune, COET of the 1980 batch, has served in private sector in two reputed organizations, namely Perfect Circle Victor Limited, Nashik for 1 year and Shivaji Works Limited, Solapur for 2 years. The officer did MBA from Pune University, Department of Commerce and Management Sciences during the year 1995 and 1997 and has specialized in the field of human resources and personal management. Colonel Pramankar joined Indian Military Academy, Dehradun on 8 February 1984 and was commissioned in the Corps of EME on 15 December 1984. He has served in various parts of the country from Siachen Glacier in the north to Chennai in the south and from Firozpur in the west to Darjeeling in the east. During the year 1989 to 1990, he served in Sri Lanka as part of Indian Peacekeeping Force and was posted at Palali near Jaffna. The officer also participated in Operation Vijay and Operation Trident. He has performed regimental duties in various EME units, has been a staff officer at Corps Headquarters in Northern Sector and has been an instructor at Military College of EME Sikandarabad. The officer took premature retirement after completing 21 years service in the Indian Army. He is the director of Apex Career in Pune. The institute trains students for NDA written examination, CDS written exams, FCAT, INET and SSB interviews. The institute also conducts a special 2-year course for science students for NDA preparation known as 11 plus 12 plus NDA course. Apex Careers has to its credit more than 500 students who have been commissioned as officers in the Indian Armed Forces. Of which around 170 students have joined the prestigious National Defence Academy NDA and over 50 girls and over 450 boys have been commissioned in the Army, Navy and Air Force. Thank you, Manasvi. I would now request Damanka sir to start the presentation. Presentation culture. आमचे यांचा मुलगा आहे ना त्यांचा आहे ना सण ते आम्हाला शिकवतात शी आहेत. हॅलो यांचा म्हणजे ब्राह्मणकाचा मुलगा गुड इव्हनिंग लेडीज अँड तुम्हाला जेंटलमॅन. शिकवतो. तू आत्ता क्लासला आहेस का? आता BMC शिला फर्स्ट इयर. अपेक्स करिअर्सला आहे का तू? नाही आहेस का? तुम्ही कुठून? Ladies and gentlemen, this is Swati Mahade, wife of Martyr Colonel Santosh Mahade.
She is currently serving in the Indian Army. And I am proud to tell you that she was trained under the guidance of Colonel Pradeep Brahmankar at Apex Careers. Yes, good evening, ladies and gentlemen. I will, in a very short time, maybe in around 30 minutes or so, I will cover various career opportunities that we have in the Indian Armed Forces, that is Army, Navy and the Air Force. So I will cover in the following phases. Firstly, the NDA, then other entries other than the NDA after 12, career for graduates, career for women, SSB interviews and officer-like qualities required, pay and allowances, and last but not the least will be the question and answer session. The National Defence Academy is a tri-services organization wherein Indian Army, Navy and the Air Force cadets are trained. Basically, cadets are trained for all the three services. Next slide. National Defence Academy is an iconic military academy attracting only the finest young men and women from all corners of the country. In the 7 decades of its glorious existence, National Defence Academy has grown both in grace and grandeur. From its portals have graduated the leaders of the men who have proved their worth and have demonstrated the essence of inter-services camaraderie and jointmanship. बेसिकली हे आपण बघणार आहोत एलिजिबिलिटी काय, पात्रता, कधी आपण अप्लाय करू शकतो, थोडंसं लेखी परीक्षेविषयी तयारी कशी करायची, देन अबाउट द UPSC एक्झाम, व्हॉट आफ्टर पासिंग द NDA रिटन, intermediary stage, and about the training in NDA. Next slide. The age 16.5 to 19.5. This age is at the time of joining the academy. अकॅडमीमध्ये जॉईन होताना आपलं वय 16.5 ते 19.5 पाहिजे. त्याचा अर्थ अर्ज करताना 15.5 ते 18.5, कारण हे प्रोसिजर 1 वर्षाची आहे. त्यानंतर बॉईज अँड गर्ल्स बोथ आर एलिजिबल. आर्मी, for joining the army you need to be 12th pass. It could be arts, science, commerce, there is no problem of any stream. Whereas Navy and Air Force, they want 12th pass with physics and maths. Means they want 12 science students having taken physics and maths. Okay, ज्यांनी biology घेतलंय they will not be eligible unless and until they have maths. कारण generally biology घेतलं की आपण maths सोडून देतो आणि maths घेतली की biology सोडून देतो. Next slide. पुढची परीक्षा जी आहे, नेक्स्ट एक्झाम ऑफ NDA is on 16th of April. So all those students who are now studying in class 12, they are eligible to appeal for this exam. The notification is already out आणि आता आपल्याला अर्ज करता येणार आहे. फक्त जे मुलं आणि मुली 12वी मध्ये सध्या आहेत ते 16 एप्रिलची परीक्षा देऊ शकतात आणि आता अर्ज करू शकतोय. ओके, लास्ट देन नेक्स्ट एक्झाम इज ऑन 3rd of September. ही परीक्षा आता 11वी मध्ये शिकत असलेले मुलं देऊ शकतात, मुलं आणि मुली. ओके, नेक्स्ट स्लाइड. परीक्षेविषयी काय तर 2 पेपर आहेत. पहिला पेपर गणिताचा आहे 2.5 तासांचा आणि 300 मार्कांचा आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण 11वी 12वीचं जे गणित आहे ते कम्प्लीट सिलेबस 11वी 12वी गणिताचा सिलेबस या परीक्षेला आहे. नेक्स्ट स्लाइड. पेपर 2 जनरल ॲबिलिटी टेस्ट हा देखील 2.5 तासांचा आहे आणि 600 मार्कांचा आहे. आता याच्यामध्ये पार्ट ए इंग्रजी, इंग्लिश इज 50 क्वेश्चन्स 200 मार्क्स आणि पार्ट बी जनरल नॉलेज 400 मार्क्स. आता इंग्लिश पेपर हा पूर्णपणे ग्रामर आहे आणि जनरल नॉलेज पेपर आहे कन्सिस्ट ऑफ ऑल दीज सब्जेक्ट्स, फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, सोशल स्टडीज, जॉग्राफी, करंट इव्हेंट्स. हाऊ टू प्रिपेअर. आता आपण तयारी कशी करणार. सपोज कोणी NDA मध्ये ॲस्पायरंट आहे तर तयारी कशी करणार. सर्वप्रथम यू कॅन जॉईन एनी इन्स्टिट्यूट विच प्रिपेअर्स फॉर NDA एंट्रन्स. आता यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येण्यासारखे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद, सम्यक आपला SPIचाच विद्यार्थी होता आणि ही इन्स्टिट्यूट जी आहे 11वीला ॲडमिशन देते.
आणि ही इन्स्टिट्यूट फक्त मुलांकरता आहे, मुलींकरता नाही आहे. त्यांचं प्लॅनिंग आहे नाशिकला मुलींसाठी सुरू करायचं, पण अजून काही ते पेपर्स थ्रू झालेले नाही, बिकॉज इट नीड्स महाराष्ट्र स्टेट क्लिअरन्स अँड ऑल. तर हे जे प्रोसिजरल वेळ जो जातो त्याच्यामुळे अजून काही सुरू झालेलं नाही आहे. तर ती पहिली, दॅट इज वन इन्स्टिट्यूट. सेकंड इन्स्टिट्यूट विच आय वुड सजेस्ट, बट ती ॲडमिशन 8वीमध्ये, अँड दॅट इज द बेस्ट इन्स्टिट्यूट इन द कंट्री, इज RIMC देहरादून, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज देहरादून. तर 6वी आणि 7वीतली मुलं आणि मुली हे 6वी किंवा 7वीत शिकत असताना परीक्षा देऊ शकतात आणि तिथे जो प्रवेश आहे तो 8वीसाठी आहे. तर ते मुलांना डायरेक्ट 6वीचा मुलगा सुद्धा 8वीत डायरेक्ट जातो आणि 7वीतला मुलगा सुद्धा 8वीतच जातो. तर एखाद्याचं एखादं वर्ष सुद्धा वाचू शकतो. पण जर मुलगा 8वीत असेल तर एलिजिबल होत नाही, कारण त्याची वय निघून गेलेला असतं. जसं आर्मीमध्ये स्पेसिफिक वय दिलेलं असतं, डेट ऑफ बर्थ फ्रॉम सो अँड सो टू सो अँड सो. त्याच्यामुळे तो मग 8वीत गेलेला असला तो वय बसत नाही जनरल. आता हे झाले 2 ऑप्शन. तिसरं ऑप्शन आहे पुण्यामध्ये आपल्याकडे अपेक्स करिअर्स आहे, जिथे आपण 2 वर्ष कॉलेजमध्ये, कुठल्याही कॉलेजमध्ये पुण्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकता आणि अपेक्समध्ये आपण कोचिंग घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की अपेक्स करिअर्स हे सेंट्रलाइज ठिकाणी आहे. म्हणजे बालगंधर्व चौकापासून 100 मीटर अंतरावर महात्मा फुले संग्रहालयामध्ये ऑफिस, क्लासेस सगळं काही तिथेच आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जर एखादा मुलगा पिंपरी चिंचवडला असेल, भोसरीला असेल, हडपसरला असेल किंवा कोथरूडला असेल, तर कुठलाही मुलगा वाघोलीला सुद्धा असेल तरी सुद्धा त्याला बालगंधर्व चौकामध्ये यायला कन्व्हिनियंट बसेस आहेत. ऑल ओव्हर म्हणजे तुम्ही सेंटरला येऊ शकता. पण जर इन्स्टिट्यूट एखाद्या कोपऱ्यात असेल तर इकडच्या कोपऱ्यातून तिकडच्या कोपऱ्यात जायला फार अवघड असतं. सेंट्रली लोकेटेड इन्स्टिट्यूट असल्यामुळे हा फायदा सगळे तरुण पुण्यातले घेऊ शकतात. नेक्स्ट इज, आता मुलींना प्रवेश सुरू झाला मागच्या वर्षीपासून, आणि जसं मुलींना प्रवेश सुरू झालाय तसं बऱ्याच इन्स्टिट्यूटने काय केलंय की ते पहिले JEE किंवा CETची तयारी करायची किंवा 12वी बोर्डाची तयारी करायची. आताच्या पुढे त्यांनी NDA लावून टाकलं. म्हणजे तयारी काहीच करत नाही NDAची स्पेशल, पण पुढे NDA लिहिलं म्हणजे असे मग ते मुलांना गोळा करायचं काम चाललंय. कारण जिथे मार्केट आहे त्याप्रमाणे ते पद्धतीने त्यांचं काम चाललंय. पण स्पेसिफिक काम जे आहे डिफेन्सचं करणारे अशा मोजक्या संस्था आहेत आणि त्यामध्ये नंबर 1 महाराष्ट्रामध्ये SPI आणि दुसरी आपली संस्था आहे. गेले 18 वर्ष आपण व्यवस्थितपणे हे काम करतो. ओके, नेक्स्ट स्लाइड. 10वीतली, आता आपण SPI विषयी बोलतोय. थोडक्यामध्ये SPI विषयी माहिती देतो. जी मुलं 9वी 10वीत शिकतात त्यांच्याकरता 10वी बोर्डाची परीक्षा देत असणारी मुलं आता अर्ज करू शकतात. स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेटचा डोमिसाईल पाहिजे. डेट ऑफ बर्थ आत्ता ज्या परीक्षेत बसणार आहे त्यांचे फॉर्म्स आता आलेले आहेत. आपण आत्ता अर्ज करू शकतो. जे 10वीतली मुलं आहेत ती 1 जानेवारी 2007 ते 31 डिसेंबर 2008 मध्ये जन्मलेली मुलं फक्त अर्ज करू शकतात. नेक्स्ट स्लाइड. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला SPI-aurangabad.com या वेबसाईटवर बघायला मिळेल आणि 450 रुपये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या थ्रू आपण तिथे भरून आपण आपला अर्ज भरू शकतो. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. नेक्स्ट स्लाइड. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 12 मार्च आणि परीक्षा कधी आहे? 9 एप्रिलला आहे. याचे सुद्धा 2 पेपर आहेत. जसे NDAचे 2 पेपर असतात त्याच पद्धतीने SPIचे पण 2 पेपर आहेत. नेक्स्ट स्लाइड. All tickets can be downloaded from the institute website on or after 30th March. 9 एप्रिलला परीक्षा आहे आणि तुम्हाला 8 दिवस आहेत आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायला. पर्सनल इंटरव्ह्यू, जे मुलं रिटर्न क्वालिफाय होतात त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू होतो आणि मग मुलांचं फायनल सिलेक्शनची लिस्ट लागते. अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त 60 मुलांना घेतले जातात. ओके, सर्वसाधारणपणे 5 ते 7 हजार मुलं अर्ज करतात आणि त्याच्यातून फक्त 60 मुलांची निवड केली जाते. फायनल रिझल्ट अनाउन्स आफ्टर द इंटरव्ह्यू. नेक्स्ट स्लाइड. SPI एक्झाम प्रिपरेशन बॅच फ्रॉम 10th March 23 to 8th April 2023. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये SPIच्या तयारीची जी बॅच आहे ती 10 मार्च ते 8 एप्रिल 2023 आहे. ऑलरेडी ॲडमिशन सुरू झाल्यात. 8 ॲडमिशन्स ऑलरेडी झालेले आहेत. आपल्याकडे फक्त 50 मुलांची मर्यादित संख्येमध्ये आपण ट्रेनिंग देणार आहोत. जस्ट माहितीसाठी सांगतोय. पुढची NDAची तयारीची बॅच पण
2 जानेवारीपासून सुरू होते. जे तरुण आता एप्रिलमध्ये परीक्षा देणार आहेत 16 एप्रिलला, त्यांच्यासाठी ही स्पेसिफिक बॅच 2 जानेवारीपासून 3.5 महिन्याची बॅच सुरू होते. ओके, नेक्स्ट स्लाइड. रिझल्ट ऑफ एनडीए रिटर्न. वी मूव बॅक टू द एनडीए रिझल्ट. आपण थोडंसं SPI विषयी जाणून घेतलं. एनडीएचा रिझल्ट साधारणपणे 1 महिन्यात 15-20 दिवसात लागतो परीक्षेनंतर. त्यानंतर तो अनाऊन्स केला जातो upsc.gov.in या वेबसाईटवर. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट आफ्टर पासिंग एनडीए रिटर्न, SSB इंटरव्ह्यू कॉल लेटर लाईकली विदिन अ फोर्टनाईट. 15 दिवसात हे पूर्वी होतं, आता साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा काळ मिळतो. कारण पूर्वी 3 महिने लागायचे रिटर्नचा रिझल्ट द्यायला. आता 15 दिवसात रिझल्ट आल्यामुळे SSBला तुम्हाला वेळ मिळणार आहे तयारी करायला. त्याच्यामुळे आता हा जो जे तुम्हाला 2-3 महिन्याचा काळ मिळतो तो आपण तयारी करू. नेक्स्ट स्लाइड. मेडिकल एक्झामिनेशन फॉलोड बाय SSB इंटरव्ह्यू फॉर दोज हू क्वालिफाय SSB. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड काय आपण बघणार आहोत, पण जे तरुण SSB क्वालिफाय होतात त्यांचं मग वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यानंतर फायनल मेरिट. आता फायनल मेरिटमध्ये जे मेडिकली फिट आहेत किंवा अनफिट आहेत त्यांची पण नावं असतात. त्याच्यामुळे जे फक्त मेडिकल फिट आहेत त्यांच्यासाठी जॉईनिंग इन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर दिले जातात. ओके, नेक्स्ट स्लाइड. ट्रेनिंग एट एनडीए. आता एनडीए मधलं ट्रेनिंग जे आहे ते 3 years ऑफ मिलिटरी अँड अकॅडमिक ट्रेनिंग. त्यानंतर ऑन कम्प्लिशन विल बी अवॉर्डेड BSc कॉम्प्युटर्स. हे डिग्री फक्त जे आर्मी जे कॅडेट्स आहेत त्यांनाच ही डिग्री मिळते. जे नेव्ही किंवा एअरफोर्सचे कॅडेट्स आहेत त्यांना BTech डिग्री दिली जाते आणि BTechचं एज्युकेशन 4 वर्षाचं असल्यामुळे एनडीएमध्ये त्यांना पदवी मिळत नाही. ते त्यांचं पुढचं एअरफोर्स किंवा नेव्हल अकॅडमीचं ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना BTech डिग्री मिळते. नेक्स्ट. हू कॅन डू इट? एव्हरीबडी कॅन डू इट. हवेवर माझ्या स्टॅटिस्टिक्स आम्ही गेले 18 वर्ष काम करत असल्यामुळे जे थोडंसं स्टॅटिस्टिक्स आम्ही जे फॉर्म केलं त्याच्यावरून आमचा असो अनुभव आहे की तरुणांनी गणितामध्ये चांगलं पाहिजे आणि नसेल तर त्याची तयारी थोडी जास्त केली पाहिजे. गुड इन सोशल स्टडीज, हिस्ट्री जॉग्राफीचं पण चांगली तयारी पाहिजे. गुड इंग्लिश, कम्युनिकेशन स्किल्स. सरांनी सुद्धा सांगितलं इंग्रजीचं महत्त्व. इंग्रजी आपल्याला बोलता येणं अतिशय आवश्यक आहे आणि तिथे आपण ज्यावेळेला इंटरव्ह्यूला जाणार आहोत आपल्याला इंग्रजीमध्येच इंटरव्ह्यू द्यायचा आहे. अगदी अवघड पडत असेल तर आपल्याला थोडंफार हिंदी वापरलं तर चालू शकतं, परंतु मराठीचा शब्द वापरून उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे आपलं इंग्लिश हे अतिशय उत्तम पाहिजे. नेक्स्ट, गुड पॉवर ऑफ एक्सप्रेशन. हे इंग्रजीविषयी बोलत असताना एक महत्त्वाचा फॅक्टर आपण सांगतो की फक्त इंग्रजी आहे म्हणून सिलेक्शन होईल का, तर अजिबात नाही. महत्त्वाच्या क्वालिटीज आहेत ज्याचा आपण बोलणार आहोत, पण इंग्रजी असेल तर ते केव्हाही, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला इंग्रजीमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही तोपर्यंत समोरचा माणूस तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घेणार. ओके, आणि गुड पॉवर ऑफ एक्सप्रेशन हे याच्याशी लिंक आहे. नेक्स्ट लाईन. रिक्षा चालकाचा मुलगा धडकला एनडीएसाठीच्या गुणवत्ता आहे. हा कृष्णांत घोलप 2007चा विद्यार्थी आहे, तो एनडीएमध्ये गेला. नेक्स्ट स्लाइड. आपले अनेक विद्यार्थी, कृष्णांची रिक्षा चालली एनडीएकडे, अनेक विद्यार्थीने एनडीएमध्ये प्रवेश केलेला आहे. ऑलरेडी आपण ऐकलं 170हून अधिक तरुण आपल्या एनडीएमध्ये गेलेले आहेत. पुणेकर युवकांनी केली एनडीएची मोहीम फत्ते. नेक्स्ट स्लाइड. हे या बॅचमध्ये 8 तरुण सिलेक्ट झाले होते, तर हे 8ही एनडीएला सिलेक्ट झाले होते. हे दोघं मेरिटमध्ये थोडे डाऊन होते. हे 6 मुलं एनडीएला जॉईन झाले. हा संदीप पाटील, हा मात्र CME मध्ये जॉईन झाला, 10+2 टेक्निकल एंट्री. नेक्स्ट स्लाइड. पुढची लिस्ट आहे एनडीए निवडीत पुण्याचा षटकार. हे 6च्या 6 तरुण एनडीएमध्ये जॉईन झाले. हे सगळे आपलेच विद्यार्थी आहेत अपेक्स करिअर्सचे. नेक्स्ट स्लाइड. नंतर एनडीए ते पुणे. एनडीए पुणे शहरातील 6 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. नेक्स्ट स्लाइड. एनडीएच्या गुणवत्ता यादीत पुण्याचे 4. नेक्स्ट. पुण्याचे वीर एनडीएच्या गुणवत्ता यादीत हे 8 तरुणांची सिलेक्शन झाली, ज्यामध्ये हे 2 सौरभ दमकर आणि अभिजित जगताप हे नेव्हीमध्ये जॉईन झाले होते. हे 6 एनडीएमध्ये जॉईन झाले. त्यानंतर अभिजित जगताप नेव्हीमध्ये जॉईन झाला. 6 महिन्याने परत आला. तो म्हणला नाही मला आर्मीतच जायचंय. त्याने ग्रॅज्युएशन केलं आणि मग परत IMA ला गेला. सो आफ्टर ग्रॅज्युएशन अगेन जॉईन IMA. इज अ कमिशन्ड ऑफिसर टुडे. नेक्स्ट स्लाइड. 140th एनडीए कोर्स आजच हा याच्यामध्ये दिस स्टुडंट हा अजिंक्य गायकवाड हा कमिशन झाला. अनिरुद्ध कठारे आता जस्ट कमिशन झाला.
हे बाकीचे तरुण जे आहेत हे 6 महिन्यापूर्वी कमिशन झाला. ह्या NDA मध्ये 6 महिने थोडा रिलिगेट झाला होता एक तर मेडिकल इंजुरीजमुळे. तर तो आजच सकाळी येऊन भेटून गेला इन्स्टिट्यूटमध्ये. औरंगाबादचा राहणार आहे, अनिरुद्ध कटारे. नेक्स्ट काय, नेक्स्ट मागे चालू आहे, पुढे नेक्स्ट. हा, हे मागच्या वर्षी पॅन्डेमिक मध्ये सुद्धा आपले हे तरुण NDA मध्ये जॉईन झाले. सुमित कदम, सोहम बाचल, मयुरेश पाटील, सागर जपे. हा जपमन अवतार नेव्हल अकॅडमी मध्ये गेला. नेक्स्ट स्लाइड. 4 मराठी तरुण NDAच्या 146 NDA कोर्समध्ये शार्दूल, मयूर, संकल्प आणि अभिषेक गाडे. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर मागच्या टर्म मध्ये अद्वैत नेर्लेकर, फेलिस्टेशन ऑफ अद्वैत नेर्लेकर, अवर स्टुडंट फ्रॉम 11th plus 12th plus NDA joined NDA 148 course in the first week of August. Okay, last batch. Next. And we have now Yash Gotmare, our student of 11th plus 12th plus NDA. He is selected for the 149th NDA course with All India merit of 442. We are expecting joining instructions very shortly. अजून त्याला आलेले नाहीये कारण मेरिट थोडंसं लो आहे, पण we definitely expect in the next 8 to 10 days he should be joining the academy. Next slide. Again the same NDA preparation batch starts 2nd January to 15th April and SPI preparation batch from 10th of March to 8th of April. Next slide. Career in defense other than NDA. आता फक्त NDAच आहे का? NDAच्या व्यतिरिक्त काय काय? ओके, नेक्स्ट. तर 10+2 टेक्निकल एंट्री इन द आर्मी अँड द नेव्ही. आर्मीच्या एंट्रीला, नेक्स्ट स्लाइड, आर्मीच्या एंट्रीला टेक्निकल एंट्री स्कीम म्हणतात, TES, ज्याला आपण वर्षातून 2दा याच्या पण जाहिराती जशा NDAच्या येतात आणि वेकन्सीज आर्मीच्या अनाऊन्स करतात 90, 105 और 150. नेव्ही अनाऊन्स करत नाहीत, पण जनरली ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांना जॉईनिंगला चान्स मिळतो. आणि दर जानेवारी आणि जुलैमध्ये दोन्ही कोर्सेस आर्मी आणि नेव्हीमध्ये सुरू होतात. याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आर्मीसाठी 12 सायन्स विथ 70% अँड अबाव इन द PCM ग्रुप. आता यावर्षी त्यांनी 70%च्या ऐवजी 60% केलेलं आहे, म्हणजे 60% फॉर आर्मी बोर्ड एक्झाम. पण एंट्री इज ऑन द बेसिस ऑफ JEE मेन्स मेरिट, म्हणजे JEE मेन्स द्यायला पाहिजे आणि JEE मेन्सचं जे पर्सेंटाईल आहे त्याच्या आधारावर कॉल लेटर येतं. आता नेव्हीसाठी मात्र 70% अँड अबाव विथ PCM ग्रुप दिस रिमेन्स द सेम आणि 50% इन इंग्लिश. आणि JEE मेन्स अगेन इथे जे कट ऑफ आहे म्हणजे कॉल लेटर्स SSB रिटर्न एक्झाम नाही आहे, डायरेक्ट SSB आहे. तर ते कॉल लेटर जे आहे ते JEE मेन्सच्या मेरिटच्या आधारावर आपल्याला कॉल लेटर मिळतं. नेक्स्ट लाईन. ट्रेनिंग जे आहे आर्मीचं ते या 3 पैकी एका कॉलेजेसमध्ये होतं, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज EME सिकंदराबाद किंवा MCT मग. आणि 1 वर्षाचं सैनिकी प्रशिक्षण जे आहे ते ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गयाला आपली एक ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया बिहारमध्ये, तिथे आपली एक अकॅडमी आहे. तिथे या तरुणांचं 1 वर्षाचं ट्रेनिंग. नेक्स्ट. नेव्हीचं संपूर्ण 4 वर्षाचं BTECची डिग्री आहे, ट्रेनिंग आहे, ते एझिमाला म्हणजे हे केरळमध्ये एझिमाला, तिथे त्या नेव्हल अकॅडमीमध्ये 4 वर्षाचं ट्रेनिंग देऊन त्यांना BTEC डिग्री मिळते. नेक्स्ट. यामध्ये सुद्धा आपले काही तरुण जे गेले, फ्युचर सोल्जर पिंपरी चिंचवडचा आहे. न्यूजपेपर स्टोरी इन्स्पायर्स यू टू जॉइन इंडियन नेव्ही. नेक्स्ट स्लाइड. नौदल अभ्यासक्रमात शैलेंद्र गावडे यांची निवड. नेक्स्ट स्लाइड. हा हवालदाराचा मुलगा बनणार नौदलात अधिकारी. नेक्स्ट स्लाइड. सेना अधिकारी प्रशिक्षणात पुण्याच्या दोघांची निवड. यादव खनुजा, तो यात आहे, यादव आणि खनुजा आर्मीमध्ये गेले, हे दोघं पण आर्मीमध्येच गेले. नेक्स्ट स्लाइड. भोपाळच्या कुटुंबासाठी झाले. आभाळ ठेंगणे हा पिंपरीचा विद्यार्थी आहे. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर निगडीचे 2 तरुण होणार, लेफ्टनंट सिद्धेश इंगळे, मानस देशपांडे. नेक्स्ट स्लाइड. तर असे हे आपले अनेक तरुण 10+2 टेक्निकल एंट्री किंवा इंडियन नेव्हीच्या 10+2 कॅडेट BTEC एंट्रीद्वारे डिफेन्समध्ये ऑफिसर्स झालेले आहेत. आता आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, जे तरुण डॉक्टर होऊ इच्छितात, मुलं आणि मुली, त्यांनी नीट परीक्षा द्यायची आहे. ही ओपन एंट्रन्स एक्झाम ऑल ओव्हर द इंडिया घेतली जाते आणि त्याच परीक्षेच्या आधारावर AFMCची सुद्धा एंट्रन्स. AFMC एंट्रन्स वेगळी नाही आहे. आपल्याला जी क्वालिफाईंग एक्झाम आहे ती नीट आहे, पण
त्याच्या नीटचा फॉर्म भरण्याच्या व्यतिरिक्त आपल्याला AFMCचा पण फॉर्म भरायचा आहे. आणि रिक्वायरमेंट आहे PCB, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. ओके, सो मेल्स अँड फिमेल्स 12 सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि 22 वर्षाच्या आतील वय पाहिजे. नेक्स्ट, याच्यामध्ये मात्र वर्षाला एकच कोर्स असतो. जसं NDA 10+2 वर्षातून 2 कोर्सेस आहेत, जानेवारी अँड जुलै. पण इकडे वर्षातून एकदा जून जुलैमध्ये फक्त एक कोर्स असतो आणि ओनली 140 वेकन्सीज, ओनली 140 कॅन्डिडेट्स. ओके, सो विच इन्क्लूड 30 गर्ल्स, म्हणजे 110 मुलं आणि 30 मुली. आणि हे ही एकमेव ऑर्गनायझेशन AFMC जिथे 10 सीट्स आर रिझर्व्ड फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब. अदरवाइज इन द इंडियन आर्मी ऑफिसर्स cadre there is no reservation at all except these 10 seats for the Armed Forces Medical College. Next. आता आपण थोडंसं 12वी नंतर बघितलं, पण अनेक जणांची संधी काही कारणास्तव होत नाही. आता आपण सम्यक मराठीला पाहिलं तर तो SPI मध्ये प्रवेश मिळाला, NDA रिटर्न क्वालिफाय झाला आणि SPI म्हणजे आपण म्हणतो इट इज द टॉप इन्स्टिट्यूट, पण तरी सुद्धा 100% मुलं जातीलच याची कोणीच खात्री देऊ शकत. मग पण जिद्द, डिटर्मिनेशन, ऑल दीज फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपल्याला ग्रॅज्युएट्स नंतर काय संधी आहे हे सुद्धा जर माहिती असेल तर त्याचा आपल्याला थोडाफार उपयोग होऊ शकतो. So career for graduates, we have the CDS exam which can for the army any graduate is eligible. Arts, science, commerce, any graduate, BBA, BCA, BCS, BPharm, okay, BSc Agri, any graduation candidate is eligible, whether he is a boy or a girl, very important, any graduate for army. Now Air Force, if you are interested through the CDS exam, he has to be graduate with physics and maths, म्हणजे 12वी पर्यंत फिजिक्स अँड मॅथ्स पाहिजे आणि मग नंतर आर्ट्स कॉमर्स जरी असेल तरी चालेल, पण सायन्स 12वी पर्यंत पाहिजे विथ फिजिक्स अँड मॅथ्स. आणि नेव्हीला मात्र सरांकडून पण आपण ऐकलं असेल की BTech त्यांना सगळे पाहिजे, त्याच्यामुळे CDS परीक्षेची त्यांची रिक्वायरमेंट त्यांनी BTechच ठेवलेली आहे. अँड इट्स ओनली फॉर द मेल्स. Air Force is also only for the males. Army is for boys and girls. Now, why this is only for the males and not for the females? For the females and males, they have got another exam. We'll cover that. Next slide. And most important, थोड़ी एक मागची slide घ्या. Final year students can also apply. Very, very important. लक्षात घ्यायचं, आपण जर शेवटच्या वर्षात शिकत असतो आणि आपलं सिलेक्शन झालं तर आपलं जवळजवळ 1 वर्ष वाचतं. म्हणजे आपण ग्रॅज्युएट झाल्या आपल्याला डिफेन्समध्ये ट्रेनिंगला जाता येतं. नेक्स्ट, ही नेव्हीसाठी एंट्रन्स एक्झाम, इंडियन नेव्हल एंट्रन्स टेस्ट, आणि या सगळ्या ब्रँचेसला आपण या परीक्षेच्या थ्रू आपल्याला प्रवेश करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. दिस इज फॉर एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट फॉर फ्लाइंग ब्रँच अँड द ग्राउंड ड्युटीज ब्रँच. ग्राउंड ड्युटीज ब्रँचला त्यांनी आता 2 सब ब्रँचेस आहेत, टेक्निकल अँड नॉन टेक्निकल. टेक्निकलला BTech पाहिजे आणि नॉन टेक्निकलला कुठली डिग्री चालेल. फ्लाइंग ब्रांचला मात्र कुठलीही ग्रॅज्युएशन चालू शकतं, पण फिजिक्स अँड मॅथ्स आहेत 10+2, जे आपण CDSला पाहिलं तेच. नेक्स्ट स्लाइड. विमेन एंट्रीज आपण पाहिलं. आता बेसिकली माझ्या इथून ऑलरेडी 50हून अधिक मुली कमिशन झाल्या, म्हणजे अवेअरनेस पुणे शहरामध्ये तरी बऱ्यापैकी आहे वेन लेडीज वॉन्ट टू बिकम ऑफिसर्स इन द इंडियन आर्मी फोर्स. परंतु आता ज्या वेळेला मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की गर्ल्स कॅन जॉईन NDA, त्यावेळेला आता थोडासा इंटरेस्ट अजून वाढला आणि इट्स व्हेरी नाईस दॅट दी गर्ल्स इंटरेस्ट हॅव इम्प्रूव्ड अँड आय कॅन ॲश्युअर यू दॅट द परफॉर्मन्स ऑफ द गर्ल्स इज डेफिनेटली एक्सलंट. आणि आता आज माझ्याकडे जवळजवळ 33% मुली आहेत 11वीच्या बॅचला. आता आपण पाहिलं अँकरिंगमध्ये सगळ्या मुली 11वीच्या मुली आहेत अँड दे आर अ फ्यू ऑफ द बेस्ट स्टुडंट्स ऑफ माय. ओके, सो वी प्रोसीड फर्दर. विमेन एंट्रीज ज्यांची संधी फुकते NDAची, कारण 10+2ला नाही आहे एंट्री, फक्त NDAला आहे, ती जर मिस झाली तर काय, तर पुढच्या या एंट्रीज आहेत. या आपल्या लेडी ऑफिसर्स फ्रॉम पुणे who got commissioned in March 2006. They are all in uniform. Yeah, Anuja Varulkar is now a Lieutenant Colonel. These 3 have retired.
सुमलता नागराज आणि अनुजा वरुडकर या दोन माझ्या विद्यार्थिनी आहेत. 2006 मध्ये कमिशन झालेल्या. नेक्स्ट स्लाइड. So modes of entry in the army for the girls after graduation or during graduation, last year of graduation. NCC entry with C certificate A and B grade, you can eligible up to the age of 25, any graduate. Technical entry up to the age of 27, engineering graduate. JAG or law entry up to 27 age for a law graduate, and CDS exam for any graduate below the age of 25. These are ages to get into the academy. So while applying, it should be 6 months or 1 year below that. Next slide. For Navy, you can apply for 5 branches. The girls can apply air traffic control, aviation, information technology. Next slide. Logistics and naval armament inspection card. आता या सगळ्या ब्रांचेसला इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आर एलिजिबल. फक्त बाकीच्या जर आर्ट, सायन्स, कॉमर्स वगैरे असं काही असेल, BBA, लॉजिस्टिक्स, MBA, तर देन इट इज ओनली फॉर द लॉजिस्टिक्स ब्रँच. यू कॅन सी BTech or BSc, BCom, BSc IT with first class with postgraduate diploma or MSc, MCA in first class. Otherwise, in the Indian Navy, girls are only in this branch. Next slide. एअरफोर्सला मात्र गर्ल्स या तिन्ही ब्रँचेस मध्ये आहेत. ओके. फ्लाइंग ऑल्सो, टेक्निकल ऑल्सो, ग्राउंड ड्युटी. फ्लाइंगला एज लिमिट इज 24, वेअर टेक्निकल अँड ग्राउंड ड्युटीला 26. टेक्निकलला इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आणि फ्लाइंगला एनी ग्रॅज्युएट 12वी पर्यंत फिजिक्स अँड मॅथ्स, आणि ग्राउंड ड्युटीजला कुठलाही ग्रॅज्युएट, कुठलीही ग्रॅज्युएट तरुणी चालवू शकते. नेक्स्ट स्लाइड. Here are a few students of ours. They are just mentioned. Anuja Varudkar, B, Corps of Engineers, joined OTA in October 2005. Those days we had only 6 months of training for academy. So commissioned in March 2006. She is a Lieutenant Colonel now. Vidul Dabade, now an entrepreneur in Pune. She did her BCom, joined in 2007, commissioned September 2007. Next slide. हे त्यांच्या सक्सेसच्या स्टोरीज पेपरमध्ये आल्या होत्या. नेक्स्ट स्लाइड. Gauri Chavan from Ichalkaranji, again B Electronics, Corps of Engineers. She is from Ichalkaranji आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदी घराच्या बाहेर पडली ज्या वेळेला तिला SSBचा कॉल आला. आपल्याकडे 15 दिवस ट्रेनिंगला आली आणि शी गॉट सिलेक्टेड अँड नाव शी गॉट अ परमनंट कमिशन ऑल्सो. ओके. त्याच्यानंतर मानसी गजेंद्र गडकर फ्रॉम पुणे, BCom. नेक्स्ट स्लाइड. हे त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. नेक्स्ट स्लाइड. प्रियांका बनसोड पुण्याची, सीता शेळके फ्रॉम गडिलगाव नगर. छोट्याशा खेडेगावातली सुद्धा मुलं आणि मुली करू शकतात. बी मेकॅनिकल, बी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. नेक्स्ट स्लाइड. आता इथे मात्र रिव्हर्स हे बघा, इथे हे 1 वर्षाचं ट्रेनिंग झालेलं इथे, कारण सुरुवातीला 2005-10 पर्यंत जे ट्रेनिंग होतं मुलींचं 6 महिन्याचं होतं. आता त्यांनी मुलांप्रमाणेच 1 वर्षाचं केलंय. आणि पूर्वी 5 वर्षाचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन होतं, आता कमीत कमी 10 वर्षाचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन. हा थोडासा बदल मागच्या 10 वर्षात झाला. नेक्स्ट स्लाइड. या त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. नेक्स्ट स्लाइड. चिखलगावची तरुणी, ऑफकोर्स ही 6वी पासून पुण्यात शिकली आहे. मैत्रेयी दांडेकर, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळामधली विद्यार्थिनी आहे आणि त्यानंतर पुण्यातच आय थिंक गरवारे कॉलेजमधून तिने हे केलेलं आहे ग्रॅज्युएशन. स्नेहा सपकाळे पुण्याची BSc केली आहे. NCC मध्ये फक्त 4 वेकन्सीज असतात, त्याच्यापैकी ही स्टूड 3rd अँड शी जॉईंड अँड शी इज अ कमिशन्ड ऑफिसर. नेक्स्ट स्लाइड. या त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. नेक्स्ट. सोनिया नेवासकर आणि अन्नपूर्णा बोथाटे, नाव सी इज अ BA. आता ही तरुणी ॲक्च्युली IAS आणि सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होती आणि लेखी परीक्षा तिने सहज द्यायची म्हणून दिली. फारशी कल्पना नव्हती तिला डिफेन्स फोर्सेसची, तरी तिने दिली आणि पास झाली. आणि पास झाल्यामुळे ती माझ्याकडे आली मग SSBच्या तयारीला. अँड शी मेड इट. टुडे शी इज अ कमिशन्ड ऑफिसर. ओके. आणि सर तिथे डेप्युटी कमांडंट अँड चीफ इन्स्ट्रक्टर असताना सरांची स्टुडंट होती तिथे. आपण सुरुवातीला स्वाती महाडिक विषय पाहिला. स्वाती महाडिक पण सरांच्या पॅरा म्हणजे कर्नल महाडिक इज फ्रॉम पॅरा स्पेशल फोर्सेस आणि त्याच्यामुळे सर त्या मिसेस महाडिकना पण ओळखतात आणि त्यांच्या ते असताना सर असतानाच मॅडमचं पण कमिशनिंग तिथे झालेलं आहे. नेक्स्ट इज अन्नपूर्णा बोथाटे. इज अ मॅटर ऑफ फॅक्ट या दोन्ही सेंट निराजचे मुले.
both the girls are from St. Vedas. आणि अन्नपूर्णा बोथाटे इज अ सिनियर, बट शी गॉट कमिशन फर्स्ट. आणि ही रग्बी प्लेयर आहे, इंडिया रग्बी प्लेयर. तर ती रग्बीमध्येच इंटरेस्टेड होती आणि थोडं उशिरा जॉईन झाली. नेक्स्ट स्लाइड. रग्बीकडून रणभूमीकडे अन्नपूर्णा बोथाटे आणि सोनिया नेवासकर. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर नेव्हीच्या काही आपल्या विद्यार्थिनी, नियती हिरवे, राधिका डांगे 10 वर्ष पूर्ण करून, बोथ आर इंजिनियर्स. नियती सर्व्ड इन द ATC branch, Radhika served in the education branch. Both are now retired, okay, and well settled. Niyati is presently working with, I think, JP Morgan Stanley in Bangalore after doing her MBA from IIM. 10 वर्षाची सर्व्हिस करून नंतर. आणि राधिका इज वेल सेटल्ड इन मुंबई, कुलाबा. नेक्स्ट स्लाइड. तर हे त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. नेक्स्ट स्लाइड. वैष्णवी टोकेकर फ्रॉम पुणे, अगेन राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा. शी इज इन द एअरफोर्स ATC. शी वॉज रिसेंटली पोस्टेड इन पुणे. आणि निधी सेता फ्रॉम गडचिरोली, फ्रॉम ऑल द वे फ्रॉम गडचिरोली ती पुण्यात ट्रेनिंगला आली होती 15 दिवस SSB ला. आणि इथून डायरेक्टली ती म्हैसूरला इंटरव्ह्यूला गेली होती. सिलेक्शन झालं. शी इज अ कमिशन्ड ऑफिसर. नेक्स्ट स्लाइड. ही तिची सक्सेस स्टोरी, गडचिरोलीची निधी सेता. नेक्स्ट स्लाइड. या दोघी पुण्याच्या आहेत. श्रावणी भार्गव कॉमर्स, शी इन द अकाउंट्स ब्रांच ऑफ द इंडियन एअरफोर्स. अदिती कटारे टेक्निकल BE कॉम्प्युटर्स अँड शी इज इन द टेक्निकल ब्रांच. नेक्स्ट स्लाइड. या त्यांच्या सक्सेस स्टोरीज. नेक्स्ट. ही अपेक्सची पहिली मुलींची बॅच, ज्यावेळी मागच्या वर्षी पॅन्डेमिक होतं आणि वी नेवर नो, वी मे हॅव इट अगेन बिकॉज थिंग्स आर व्हेरी बॅड इन चायना ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम. आणि जर फॉरेन टुरिस्ट जर इंडियामध्ये येत असतील तर आपल्याला थोडी खबरदारी घेणं आवश्यक आहे. ओके. तर ही आमची पहिली बॅच ते पॅन्डेमिकमध्ये असताना, त्याच्यामुळे सगळ्या मास्क लावून आहेत. आणि आपल्याकडे फर्स्ट बॅच स्टार्ट आहे. नेक्स्ट स्लाइड. What is about SSB interviews? I will just check the time because सगळ्यात महत्त्वाची we also need to. आपण पुढच्या 10 मिनिटात संपूयात, कारण क्वेश्चन आन्सर सेशन पण आहे. इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर परसेप्शन टेस्ट, सायकोलॉजिकल टेस्ट, GTO टेस्ट, इंटरव्ह्यू कॉन्फरन्स. 5 दिवसाची प्रोसिजर आहे. पहिल्या दिवशी स्क्रीनिंग आहे आणि स्क्रीनिंगमध्ये साधारणपणे 50% क्वालिफाय करतात, 50% घरी पाठवतात. आणि जे पुढच्या प्रोसिजरमध्ये पहिले स्क्रीनिंग केले जातात त्यांना या सगळ्या टेस्ट घेऊन मग पुढचे 4 दिवस चालतात. आणि हे जे क्वालिफाय होतात त्यांचे मेडिकल केले जातात. बाकीच्या डिटेल्स याच्या आपण नंतर बघूयात. कोणाला इंटरेस्ट असेल तर मी आय कॅन एक्सप्लेन देम लेटर. नेक्स्ट. These are more important than what exactly it is, because जे 3 परीक्षक आहेत, असेसर्स आहेत, सायकोलॉजिस्ट, इंटरव्ह्यूइंग ऑफिसर आणि GTO. तर ते काय क्वालिटीज बघत असतात ते इथे मी थोडक्यामध्ये दिलेले आहेत. कम्युनिकेशन स्किल्स, लिस्निंग स्किल्स. लिस्निंग स्किल्स मुद्दाम सेपरेटली लिहिलेलं आहे. ॲक्च्युली लिस्निंग स्किल्स द पार्ट ऑफ कम्युनिकेशन ओनली. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन अँड लिस्निंग. ऑल दिस 3 equally important. Okay, then you have the patriotism and passion to join them. We all have patriotism. आपण सगळ्यांना देशासाठी काहीतरी करतोय आणि करावंसं वाटतं. पण प्रत्येकाला डिफेन्समध्ये जॉईन व्हावंसं वाटतं असं नाही. आता जे लीडर्स असतात, पॉलिटिकल लीडर्स, त्यांना पण देशासाठी काहीतरी करावं वाटतं. पण त्यांना डिफेन्समध्ये नाही जावंसं वाटतं. त्यांना फक्त पॉवर आणि सत्ता आणि बाकीच्या गोष्टी असतात. त्यांना डिफेन्स बाकीच्यांनी जायचं. ओके. नेक्स्ट. फिजिकल फिटनेस अँड मेंटल फिटनेस. तर मोर इम्पॉर्टंट, फिजिकल फिटनेस जर तुमची आज नसेल, तुमचं जर सिलेक्शन झालं तर अकॅडमी तुम्हाला फिजिकल फिट 100% करून पाठवणार. पण तुम्ही मेंटल फिट नसाल तर मात्र तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करू शकत नाही. तर बोथ हॅव इम्पॉर्टन्स, बट मेंटल फिटनेस हॅज मोर इम्पॉर्टन्स दॅन द फिजिकल फिटनेस. देन वी मूव ऑन टू द मोटिवेशनल ॲबिलिटी. स्वतः इनर मोटिवेशन पण पाहिजे आणि दुसरं यू शुड बी एबल टू मोटिवेट युअर मेन. म्हणजे आपल्याला दुसऱ्याला मोटिवेट करण्याची शक्ती पाहिजे, कारण जवानांना तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये मोटिवेशनल ॲबिलिटी नसेल तोपर्यंत तुम्ही जवानांना मोटिवेट नाही करू शकत. ऑल राईट. डिटर्मिनेशनचा सम्यक इज अ
एक्झाम्पल ऑफ डिटर्मिनेशन. आणि आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी, डिटर्मिनेशन ह्या फॅक्टर्स शिवाय आपण पुढे सरतो. नेक्स्ट स्लाइड. स्पोर्ट्स इट सर्टनली हेल्प बिकॉज स्पोर्ट्समुळे आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होते, टीम स्पिरिट डेव्हलप होते. तुम्हाला आता फुटबॉल मॅच जर आपण पाहिली असेल तर एक गोल करायला जर बेस्ट पासिंग झालेलं असेल तर 100% गोल होणार. पण एक छोटीशी चूक किंवा थोडासा सेल्फिश गेम झाला की गेम गेला. त्यामुळे थ्रूआउट ज्या ही जी टीम स्पिरिट आहे आणि कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन आहे, दीज थिंग्स आर गोइंग टू हेल्प यू हिअर ऑल्सो. आणि स्पोर्ट्समुळे ते ऑटोमॅटिक आपल्या अंगात येतात. जे आपण बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी या टाईपचे जर टीम गेम्स खेळत असलो, व्हॉलीबॉल, तर देन दीज क्वालिटीज ऑटोमॅटिकली गेट इन्कल्केटेड. नेक्स्ट इज लॉजिकल रिझनिंग. आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराने मेंदू दिलेला आहे, पण त्याचा वापर योग्यपणे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. टीम पर्सन, आपण आता गेम विषयी बोललो, सो यू हॅव टू बी अ टीम पर्सन. ऑर्गनायझिंग एबिलिटी, वेळोवेळी ऑर्गनायझिंग करायची जे कौशल्य आहे ते तुम्हाला लागतं. आणि जर तुम्ही टीम गेम खेळला असाल तर तुम्ही कॅप्टन असाल, व्हाईस कॅप्टन असाल, स्कूल कॉलेजमध्ये कधी मॉनिटर असाल, प्रिफेक्ट असाल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असाल, कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह फॉर युनिव्हर्सिटी, तर तुम्हाला त्या क्वालिटी ज्या ऑर्गनायझिंग ॲबिलिटी ज्या असतात त्या येतात. आता जसं आज हा इव्हेंट केला तर ती थोडीशी ॲबिलिटी असते, ऑर्गनायझिंग ॲबिलिटी ही आवश्यक आहे. एक्स्ट्रोवर्ट, थोडं मिक्सअप होण्याची तयारी. कॉमन सेन्स अँड प्रेझेन्स ऑफ माइंड हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आयुष्यामध्ये ह्या भागाचा जर वापर नसेल तर पर्सन विल बी अ फेलियर. ओके. इन्क्विजिटिव्हनेस टू गेट इन टू डिटेल्स. आता गुगल सर्च इंजिन्स अवेलेबल आहेत, गुगल इज वन ऑफ दॅम आणि अनेक सर्च इंजिन्स आहेत. पण आपल्यामध्ये तेवढं इन्क्विजिटिव्हनेस पाहिजे की आपल्यालाही जर माहिती नाही तर माहिती काढायची. आज जनरली जर पाहिलं तर जनरली लोकांमध्ये आहे इन्क्विजिटिव्हनेस, पण तरुणांमध्ये थोडंसं कळायला आपण लॅक करतो. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, पण त्याचा वापर आपण कसा करतो हा फार महत्त्वाचा आहे. जनरल अवेअरनेस, देशात आणि देशाच्या बाहेर काय चाललंय याची थोडीशी जाणीव असणं, एक्झॅक्टली काय चाललंय हे माहिती असणं आणि त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा देशावर आणि विश्वावर काय परिणाम होतो हा महत्त्वाचा काय. तुमच्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी पाहिजे, तुम्हाला ॲनालाइज करता आलं पाहिजे. पण या टाईपचे सुद्धा जर तुम्हाला थोडीफार माहिती असेल अशा टाईपचे थोडेसे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. आपण थोडंसं फास्ट घेतोय कारण थोडा वेळेच्या अभावी. एमटेक सरांनी ऑलरेडी मेन्शन केलं. एमटेक फ्रॉम IITs आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज फॉर हायर एज्युकेशन, सर्टिफिकेट कोर्स इन मॅनेजमेंट. मी आपल्याला बोललो जसं ती नियती हिरवेविषयी बोललो. IIM कोर्स केला, नाव वर्किंग इन मॉर्गन स्टॅनले. म्हणजे तुमचा एखाद्याचा प्रश्न ऑलरेडी सॉल्व्ह झालेला आहे की नंतर रिटायरमेंट नंतर काही करता येतं का, ऑलरेडी पहिलेच सांगून टाकलं भरपूर काही करता येतं. स्टडी लिव्ह फॅसिलिटी हे पण सरांनी उल्लेख केला. आपण नोकरीत असताना 2 वर्ष आपण स्टडी लिव्ह घेऊ शकता आणि हायर एज्युकेशन आपल्या इच्छेचा कोर्स करू शकता. नेक्स्ट, हा एक महत्त्वाचा सर्टिफिकेट. CTC फॉर अ लेफ्टनंट टुडे इज अप्रॉक्सिमेटली ₹1 लाख. आणि जर एअरफोर्स ऑफिसर किंवा नेव्हल ऑफिसर सबमरीनर असेल, एअरफोर्स जर फ्लाईंग असेल तो गेट ॲडिशनल फ्लाईंग अलाउन्स ऑफ 25,000. म्हणजे मिनिमम स्टार्टिंग सॅलरी फॉर अ फ्लाईंग ऑफिसर इज टू द ट्यून ऑफ 1.25 lakhs. ओके. नेक्स्ट स्लाइड. बाकीचे पण अनेक अलाउन्सेस मिळतात. नेक्स्ट स्लाइड. अँड वी ऑल्सो हॅव सर्टन पर्क्स अँड प्रिव्हिलेजेस लाईक फ्री राशन, फर्निश्ड अकोमोडेशन, ऑफिसर मेस क्लब, गुड मेडिकल फॅसिलिटीज, रिटायरमेंट बेनिफिट्स. सरांनी उल्लेख ऑलरेडी केला आहे. 2004 नंतर पेन्शन सगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये संपलेले आहेत. इट्स ओनली द इंडियन आर्म फोर्सेस दॅट इज आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स इथे पेन्शन चालू आहे. स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर. नेक्स्ट स्लाइड. ऑल दी स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर विच इज अवेलेबल इन द कंट्री इज देअर इन द इंडियन आर्म फोर्सेस. एखाद्याला करिअर सुद्धा इकडे छान करता येतं. फक्त वेकन्सी स्पेसिफिकली ऑफिसर कॅडरमध्ये नसतात की स्पोर्ट्स केलं म्हणजे स्पोर्ट्स कोटा. सॉरी, फॉर ऑफिसर्स देर इज नो कोटा, देर इज नो रिझर्वेशन, पण जवानांमध्ये आहे. ऑल राईट. नेक्स्ट स्लाइड. आमच्या 11वी 12वीचे तरुणांनी मुला मुलींनी जे काही ट्रेक केलेत मागच्या वर्षी 27 फेब्रुवारी 2022
हा ट्रेक सिंहगडला गेला होता. नेक्स्ट स्लाइड. ते तिथे थोडे काही ॲक्टिव्हिटीज केले त्याचा फोटो आहे. नेक्स्ट स्लाइड. देन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जुलै ऑगस्ट 2022. जे 11वी-12वीचे माझे विद्यार्थी आहेत, 11वीला यावर्षी ॲडमिशन घेतले, जे आत्ता अँकरिंग वगैरे केलेत, हे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा 2 महिने आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करावलं. त्याचे काही ॲक्टिव्हिटीज म्हणजे कॉम्पिटिशन घेतली होती त्यावेळेचे फोटोज. नेक्स्ट स्लाइड. हे त्यांनीच केलेले प्रोग्राम्स आहेत. नेक्स्ट स्लाइड. या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन, टीम स्पिरिट ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायचा आपण प्रयत्न करतो. तर पुढचा ट्रेक आता रिसेंटली 11 डिसेंबरला रायगडला गेले होते आपले सगळे विद्यार्थी. ऑलमोस्ट 92 स्टुडंट्स वेंट फॉर दिस ट्रेक ऑफ द बॅच. नेक्स्ट स्लाइड. हे तिथले फोटोज आहेत रायगडचे. नेक्स्ट स्लाइड. तिथल्या ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट स्लाइड. आणि आपल्या ॲपेक्समध्ये काय काय कोर्सेस तर 11th + 12th NDA 2 year कोर्स, NDA क्रॅश कोर्स 1 month, 4 months रेग्युलर. आता NDA स्पेशल कोर्स चालू होणार आहे 2 जानेवारीला. CDS, AFCAT, INET आणि SSB सगळ्या डिफेन्समध्ये जाणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी, त्याच पद्धतीने SSB मुलाखतीची तयारी आपण घेतो. नेक्स्ट. वन्स NDA एक्झाम 2 जानेवारी ऑनवर्ड्स आणि SPAT 1 महिन्याचा कोर्स आहे 10 मार्च ते 8 एप्रिल. नेक्स्ट. Our contact numbers 9850 88 0058 9028 221458. आपले हँडबिल्स आपल्याला मिळाले असतील किंवा जाताना मिळतील. ज्यांना पाहिजे असतील ते घ्यावे. फक्त घेतल्यानंतर इथे रस्त्यात टाकून जाऊ नका. ज्यांना त्याचा उपयोग करायचा आहे त्यांनीच फक्त घ्या. आय डोंट वॉन्ट टू थ्रो इट देअर इन दॅट. ओके. कारण कॉलेज कॅम्पस आहे. इट इज नॉट गुड टू लॉइटर. ओके. सो नेक्स्ट स्लाइड. आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारू शकता. प्रश्न काय विचारतो? ती SPI एंट्रन्स जी आहे त्याची प्रिपरेशन 10 मार्च पासून आहे ना, पण ती 10वीची परीक्षा पण त्याच वेळेस आहे. हां ठीक आहे. बाबा जातो. साधारणपणे 10वीची परीक्षा संपेल त्यावेळेस. 10वीची परीक्षा 28 मार्च पर्यंत आहे. ओके. पण जनरली काय असतं, प्रत्येक पेपरमध्ये गॅप असतो आणि मुलांची तयारी कंटिन्यूस चालू असते. Okay. दुसरी गोष्ट, SPI इज ए कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बेस्ड ऑन 8th, 9th, 10th ओनली. त्याच्यामुळे त्यांची तयारी ही रिव्हिजन होत राहते. ओके. त्याच्यामुळे फक्त परीक्षेच्या दिवशी नाही आलं, बाकीच्या दिवशी येऊ शकतं. चालेल. Good evening, sir. In terms of entrance in NDA, Out of the 60 students, what is the advantage for those 60 students? you can say almost 8 to 10 students are joining NDA from their batch of 60 in one batch, and another 8 to 10 students are next batch. Next batch. And every 6 months there is a exam. Exam. As far as written examination is concerned, in one of the batches 34 students out of 60 passed written. But SSB is a different thing altogether. So every batch generally they are able to send 10 to 12 students. In the good old days, there were only 4 or 5 students who could join. When I started in 2005, त्यांचे 4-5 जायचे, आमचे अपेक्समधूनही 4-5 जायचे. But now their strength has increased because त्यावेळेस त्यांचा इंटेक पण फक्त 40चा होता. आता त्यांनी 40चा इंटेक 60चा केला आहे. ओके. And SPI student from SPI Aurangabad, त्यांचा माईक चालू होता नाही. can he join into some other stream also? Yes, yes, yes. After completing his 12th standard from SPI Aurangabad, Yes. can he go into the mainstream also? Yes. You can do anything. You see, every boy is not going to go to NDA. Okay. So it is like 11th and 12th science only, Okay. where they give training in one of the government college or some private college, and UPSC training is given there, Okay. and their regular PT Means and it is games kind are of there. regular college like So you can 11th join and any 12th. engineering college or professional college after 12th. There is no Okay. problem. Okay. Thank you. Yes. मध्ये आणि त्याला त्याच्या वयाच्या 2.5 वर्षापासून पुन्हा बार्डनेसचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे केसांवर केस त्याला कमी आहे. तर पुढे त्याला तशा अपॉर्च्युनिटीज मिस होऊ शकतात का त्या दृष्टीने? तो ऑलरेडी आता ॲस्पिरेशन आहे त्याचं फोर्सेसमध्ये जायचं,
पण ह्या त्याच्या फिजिकल इट्स नॉट अ डिसॅबिलिटी आय वुड से, बट हा जो त्याला आता इश्यू आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो मेडिकल, त्याच्यावर ट्रीटमेंट चालतं, तर हा इश्यू होऊ शकतो. मला एक्झॅक्टली तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही आहे, परंतु ज्यावेळी मी कोर्स करत होतो, वी हॅड वन टोटली बॉल्ड कॅन्डिडेट. नाव सॉरी, only a doctor can answer your question, because what is causing that baldness? If it is hereditary or something which doesn't appear, yeah, so then there's a different issue. So otherwise, prima facie, I don't see any problem, because it does not affect any of the faculties. No. So what you can suggest is that you can have a word with some medical doctor. A specific case, ideally they can go to Command Hospital. Command Hospital. Otherwise, you can do one thing. You can come to my institute. We'll see how best to do. And it is worth it. You can always Command Hospital. Medical may happen anywhere, but the final medical, in case of a dispute, takes place in a hospital like Command Hospital. So they'll be able to tell you about this exact thing. But it is worth checking, I think. As far as this question was concerned, बऱ्याच वेळेला ना आपल्याला असं वाटतं की हे आडेल का नाही आडणार. मी माझा वैयक्तिक हे अनुभव सांगतो की मला नॉकनीज आहे मला, पण मला माहिती नव्हतं की माझे नॉकनीज आहेत. आणि मी क्लिअर झालो नॉर्मल याच्यामध्ये, मला काही कुठे अडचण नाही आली. ट्रेनिंगही झालं, ऑफिसरही झालो, रिटायरही झालो. माझ्याकडे नगरहून एक मुलगा आला होता आणि त्याने सगळ्यात पहिले विचारलं की सर मला SSBचा कॉल आहे, तर मी SSBची काय करू, तयारी करू का नको करू. म्हटलं काय करू, का असं का विचारतो. तर म्हणतो सर मला नॉकनीज आहे. मग मी म्हटलं बघू देत. तर मी म्हटलं अरे तुझे ठीक आहे चिटकतात, पण मी म्हटलं मग माझे बघ त्याच्यापेक्षा जास्त चिटकतात आणि मला तर काही प्रॉब्लेम आला नाही. आता पुढचा किस्सा, तो मुलगा सिलेक्ट झाला आणि त्याला सगळं क्लिअर झालं, फक्त नॉकनीसाठी थांबवलं. ओके, अजून स्टोरी पुढे व्हायची आहे. त्याच्यानंतर तो आमच्याकडे सिस्टीम रिव्ह्यू मागायची. सो ही आज फॉर अ रिव्ह्यू. त्याच्यानंतर पुढे एकदा पहिले एका डॉक्टरने लिहिलं की नॉकनीज, मग पुढचे म्हणलं नो 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 नॉकनीज आहे. परत सेकंड रिव्ह्यू R&R हॉस्पिटलपर्यंत गेला, तिथे पण त्याला नॉकनीज म्हणलं. नो, अरे हे तो ॲक्सेप्टेबलही नाही. ते तर जनरल साहेब वगैरे सगळे बोर्ड, मोठा बोर्ड असतो. सो वन्स an officer has written, so थोडा मोर स्ट्रिंजंटली एव्हरीथिंग इज बघितलं जातं. मग तो नाराज होऊन त्याचं काही झालं नाही, परमनंट रिजेक्ट झाला, परत आला. म्हणलं सर मला तर आर्मीमध्येच जायचं आहे, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, सिव्हिल इंजिनियर, आणि आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर खूप कमी आहे, आम्हाला पाहिजे तेवढे मिळतच नाही. तर म्हणलं मग तू अर्ज केला आहेस का पुढच्या याला. म्हणलं केला आहे. म्हणलं ठीक आहे, जा मग सांगतो पुढे बघू आपण. सेकंड टाइम अगेन गेट सिलेक्टेड. सिलेक्शन झाल्यानंतर त्याने मला तिथून फोन केला, सर माझं झालं सिलेक्शन, आता माझे पुढचे इन्स्ट्रक्शन. म्हटलं तू फक्त तो मेडिकल फॉर्म आहे ना, तिथे तू उगे जबरदस्ती लिहू नको की माझं एकदा मेडिकल झालं आणि मला नॉकनीज म्हणून पकडलं. नेक्स्ट टाइम मी क्लिअरली जॉईंड अकॅडमी. सो म्हणजे अल्टिमेटली काही गोष्टी ह्युमन एलिमेंटच्या पण असतात, पण काही वेळेला आपल्याला काही माहिती नसलेल्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात. म्हणजे होल इन द हार्ट वगैरे अशा काही गोष्टी. आणि आपल्याला मुलगा किंवा मुलगी मोठी झाली होईपर्यंत आपल्याला या कधी गोष्टी असं आपण एक्सरेज किंवा एवढ्या डिटेलमध्ये आपण कधी गेलेलो नसतो, आणि ती जायची पण गरज नाही आहे. कारण आपण जर गेलो ना, पहिलेच माइंड अरे ये तो मेरा पैसा होगा, मेरा तो होगा ही नहीं. सो इट इज बेस्ट इज गो अहेड, वहाँ तक पहुँचो, उसके बाद देखो आगे क्या होगा. दिस इज माय पर्सनल सजेशन. Because somebody clears the SSB, his confidence level goes up. Like आता आम्ही इथे स्टेजवर उभं करतो तर कॉन्फिडन्स लेवल गोज अप. देन ही प्रूव्ज हिमसेल्फ. आता वन ऑफ द स्टुडंट्स स्वराज पवार ज्याने अँकरिंग केलं इथे, सम्यकची इंट्रोडक्शन केली, तो NDA रिटर्न पास झाला. अजून एक विद्यार्थी आहे इथे प्रज्वल भिडे म्हणून, ते NDA रिटर्न पास झाला, SSBला जायचं, तर त्यांना मुद्दाम इथे जबाबदारी दिलेली आहे.
so that ते थोडं ऑर्गनायझिंग ॲबिलिटी कॉन्फिडन्स लेवल सो इट हेल्प्स दॅट सो वी ट्राय टू डू ऑल दीज थिंग्स ओके येस सर नमस्कार, माझं नाव रिमा धायगुडे. माझा मुलगा DCA म्हणजे डिफेन्स करिअर अकॅडमी औरंगाबादमध्ये शिकतो, 9वीत आहे. आमचा थोडा प्रॉब्लेम असा आहे की लहान असताना त्याला आम्हाला रिपीट करावं लागलं होतं तो शाळेमध्ये. त्याच्यामुळे तो 2007चा आहे आत्ता 9thमध्ये. तर मग SPIला त्याला एक्झामला क्वालिफाय म्हणजे बसू देतील का, एज वाईज म्हटलं तर कसं? ते तो एजमध्ये बसत असेल तर SPI बसू द्या, तो DCA मध्ये आहे ना. हो, SPI इज द बेस्ट इन्स्टिट्यूट इन द स्टेट. They will let him appear for the exam. नाही म्हणजे अपियर होऊ देतील ना, एज वाईज आम्ही विचारतो. ते एजमध्ये बसायला पाहिजे, त्यांच्या एज क्रायटेरियामध्ये बसला पाहिजे. नाही 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 हो हो, तो आता 9वीत आहे ना. हां. ही कॅनॉट ही शुड बी इन 10th क्लास. सो नेक्स्ट इयर ही इज एबल टू. पण तेव्हा पण कसं तेव्हा एज बार असेल तर मग तो नाही करू शकत. हां. त्याचा अर्थ असा आहे हां. की त्याला NDA लेखी परीक्षेला 2च चान्स मिळतील किंवा 1च चान्स मिळेल. हां आम्हाला तेच हां, विचारायचं. त्याच्यामुळे ते नंबर ऑफ चान्सेस ज्यांना रिस्ट्रिक्टेड नंबर ऑफ चान्सेस आहेत त्यांना SPIला प्रवेशाला ते देत नाही. ओके, सो यू वोंट बी एलिजिबल. ओके. येस. नमस्कार सर, चष्म्याबद्दल काही सांगतो का, म्हणजे चष्मा मेडिकल एक्झाम? सांगतो मी. आपले मुलगा मुलगी आणि नंबर काय मला सांगाल फक्त? हां, मुलगा आहे, एक नंबर 2.5 आहे आणि एक 2 आहे. काय मायनस. विजन 6/6 आहे त्याची पण. ठीक आहे, चालेल. मुलांना चष्मा आर्मीमध्ये -2.5 मायोपियापर्यंत चालतो आर्मीमध्ये. एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये ॲक्सेप्टेबल नाही. म्हणजे लॉजिस्टिक्स ब्रँच किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रँचमध्ये आहे. पण आपण NDAचा जर प्रवेशाचा विचार केला तर NDA प्रवेशाला एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये चष्मा चालत. Whereas army accepts up to -2.5 and +3 or something. Okay? Yes. गुड इव्हनिंग सर. Yes. माझा मुलगा 11वीत आहे आत्ता. त्याचे 17.5 ऐकू येतं बोल. 17.5 years कंप्लीट झालेले आहे. तर त्यांनी आत्ता परीक्षेला बसावं एंट्रन्सला का सप्टेंबरला? तो सप्टेंबरलाच बसू शकतो. कारण असं, आत्ता जर परीक्षेला बसला एप्रिलला तर ती जानेवारीमध्ये बॅच स्टार्ट होते. तो जरी क्लिअर झाला आणि SSB जरी क्लिअर झाला जॉईन होऊ शकत नाही, कारण 12वी पास पाहिजे ना इंडियाला प्रवेशाला. त्याच्यामुळे ही फर्स्ट अटेम्प्ट विल बी इन सप्टेंबर. येस. येस. सो लास्ट क्वेश्चन विल टेक इन केस देर इज एनी क्वेश्चन. येस, दिस इज द लास्ट क्वेश्चन फ्रेंड्स. बोर्ड एक्झाम आहेत 2 तारखेपासून 28 पर्यंत. मग आपल्या SPIच्या एक्झाम पुढे जाऊ शकतील का, पोस्टपोन होऊ शकतील का? 9च्या ऐवजी पुढे होऊ शकतील का? 9th ऐवजी पोस्टपोन होऊ शकतील का बोर्ड एक्झामच्या? नाही, डेट विल बी फिक्स. जर पोस्टपोन, आता जर बोर्डची एक्झाम 9th एप्रिलला असेल किंवा काय, तर दॅट इज बॅड लक. अनलेस अँड अंटिल देर इज अ मेजर प्रॉब्लेम विथ बोर्ड्स अँड somebody is writing to the government or SPI आणि ते त्याचं कन्सिडरेशन झालं. कारण हे सगळे गव्हर्नमेंटचे डिसिजन्स असतात. महाराष्ट्र स्टेटची संस्था आहे ती, त्यामुळे ती 9th एप्रिललाच असणार आहे परीक्षा. SPI परीक्षेविषयी बोललात ना, ती 9th एप्रिललाच असणार आहे. त्याच्यात पोस्टपोनमेंट नाही. अनलेस अँड अंटिल देर इज सम पॅन्डेमिक और समथिंग हॅपन्स अगेन विच वी आर स्टार्टेड हिअरिंग अबाउट द थिंग. हां, चायनामध्ये धुमाकूळ झालेला आहे परत, त्याच्यामुळे आता आपल्याला थोडंसं कॉशन राहील. पण 99% काही पोस्टपोनमेंट नाही. ओके. एक रिक्वेस्ट होती, समजा पोस्टपोन झालीच तर मग पुढच्या म्हणजे मुलांना कोचिंग करणार आहात तुम्ही ते, तर मग पुढं मुलांना कंटिन्यू करताल का जेवढ्या कालावधीमध्ये पोस्टपोन होईल एकदम? पोस्टपोन विषयी मी काही सांगू शकत नाही. झाली तर जर तर चालेल. आमच्याकडे जानेवारी महिन्याचा कोर्स असतो. हां, पोस्टपोन होणार नाही. डोंट थिंक ऑफ पोस्टपोनमेंट. ओके, नाव वी क्लोज फ्रेंड्स. थँक यू व्हेरी मच. ओके, जस्ट 1 minute फॉर द वोट ऑफ थँक्स. प्लीज होल्ड ऑन. वी आर गोइंग टू हॅव अ नॅशनल अँथम, सो प्लीज डोंट गेट अप. येस. नॅशनल अँथम बघा, ह्या मुलानं NDA फर्स्ट क्लिअर केला आहे. Rahul Mulje to propose the vote of thanks. Vote of thanks. Ladies and gentlemen, a very good evening to all.
On the behalf of Apex Careers, I, Rahul Mulje, Vice Principal Apex Careers, it gives me an immense pleasure to deliver a vote of thanks for this event and to all dignitaries assembled here. I would like to thank Major General Vijay Chowgule, who, in spite of his hectic schedule, took out time for this function and honored this function with his inspirational thoughts. And sir, you rightly said, India has a younger population as a demographic dividend, but they must be given a proper direction and nurtured well. So defense is one of the best career option for them, and surely your talk will motivate them in this regard. Thank you, sir, for your wonderful speech. I would like to thank our beloved Director of Apex Careers, Lieutenant Colonel Pradeep Brahmankar, for his generous support to this event and constant encouragement to us. I also take this opportunity to thank all well-wishers and elderly people present here, and also to the management of Abasaheb Darware College for the provision of this hall and equipments. I would like to convey a special thanks to the media for giving coverage to this function. A special thanks to our staff and students who have been part of this function. Last but not the least, thank you one and all for gracing this function with your presence. Thank you.